क्षमा मागून बोलतो, अधिकार नसताना बोलतो, पण ही वस्तुस्थिती आहे. विषयांतर होईल, पण मी गंमत सांगतो. परमार्थ म्हणजे काय आहे, आपण काय त्याचा अर्थ काय करू शकतो. त्याच्या अनेक व्याख्या अनेक महनीय व्यक्तींनी केलेल्या आहेत, संतांनी केलेल्या आहेत, तत्वजिज्ञासूंनी केलेल्या आहेत, तत्ववेत्यांनी केलेल्या आहेत, ग्रंथांनी केलेल्या आहेत. वेदापासून ते संत वाङ्मयापर्यंत सर्व वाङ्मयांनी एक परमार्थाच्या म्हणून काही व्याख्या केलेल्या आहेत. या सगळ्याचा सारांश जर आपण काढला, साकल्यानं या सगळ्या विचारांचं जर आपण परिशीलन केलं, तर परमार्थ म्हणजे काय असू शकतं. तर त्याचं उत्तर आपल्याला असं देता येतं की स्वतःच्या जीवनाकडे तटस्थतेनं पाहणं हाच परमार्थ आहे. आपण एक गंमत म्हणून याचा विचार करा. एक विषयांतर होईल, मी येतो विषयाकडे परत, नाही आलो तर आपण आणा मला. तर स्वतःच्या जीवनाकडे एका साक्षीभावानं बघता आलं पाहिजे, स्वतःच्या जीवनाकडे तटस्थतेनं बघता आलं पाहिजे. मी हे का विधान केलं, तर नसलेला प्रांजळपणा दाखवण्याचा आपण बऱ्याच वेळेला प्रयत्न करत राहतो की नाही, माझा काही दोष नाहीये, पण मी याच्यात सफर झालोय, मला हे भोगावं लागतंय. खरं म्हणजे माझा काही संबंध नाहीये, पण तरीही मला हे भोगावं लागतं आहे. असं बऱ्याच वेळेला आपल्या जीवनामध्ये घडताना दिसतं. ते कशाच्या आधारावर, तर मी माझा याच्याशी संबंध नसताना मला हे भोगावं लागतं आहे असं जेव्हा विधान आपण करतो, तेव्हा माझा याच्याशी संबंध नसताना हे जे आपण बोलतो ते आपल्याला लक्षात राहिलेल्या स्वजीवनाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बोलत असतो. आणि माणसाचं सुदैव किंवा दुर्दैव हे आहे, मी दोन्ही शब्द वापरतो, की माणसाचं सुदैव किंवा दुर्दैव हे आहे की त्याला सगळं लक्षात राहत नाही. हे सुदैव पण आहे आणि हे दुर्दैव पण आहे की त्याला सगळंच लक्षात राहत नाही. म्हणजे माझ्यासारख्या वक्त्याच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल तर तुमच्या लक्षात न राहणं हे माझं सुदैव आहे. कारण मागच्या वर्षी मी येऊन जे बोलून गेलो ते सगळंच तुम्ही लक्षात ठेवलं असतं तर यावर्षी मी पुन्हा वेगळं काय सांगू शकलो असतो. तुम्ही विसरता म्हणून मला पुन्हा तेच सांगता येत. माझ्यावरचे उपकारच आहेत. याच्यातली गंमत विनोद सोडून दिला तरी सुद्धा सगळंच नाही लक्षात राहत आपल्याला. बारीक सारीक घटनांचे तपशील आपल्याकडे नोंदलेले नसतात आपल्या जीवनामध्ये. आम्हाला कधी सुखदुःखाचे अनुभव आले, ते कशामुळे आले, त्याच्यामध्ये आमची नक्की भूमिका काय होती, या सगळ्या गोष्टींचे तपशील आपण नोंदवून नाही ठेवत. आपल्याला ते स्मरणात नसतात. अनेक गोष्टी विस्मरणामध्ये जातात. आणि मग जेवढं केवढं जीवन आपल्या स्मरणात राहतं त्या जीवनाच्या त्या स्मरणाच्या आधारावर आपण असं म्हणतो की नाही, माझा याच्याशी संबंध नाही. पण संबंध नसताना आपल्याला भोगावं लागलं असं आतापर्यंत कधीही घडलेलं नाही. मी उलटा विचार करायला सांगतोय की ज्या अर्थी ते आम्हाला भोगावं लागलेलं आहे त्या अर्थी आम्ही केलेलं आम्ही विसरलेलो. कारण कर्मविपाक कधी चुकत नाही. कर्माला कधी विस्मरण नसतं. कारण कर्मविपाकाचा नियम हा आहे की ज्या वेळेला मनुष्य कर्म करतो त्याच वेळेला त्या कर्माचं फल त्याच्या संचितात जमा झालेलं असतं. त्यामुळे त्याचा जो फायदा आहे किंवा त्याचा जो तोटा आहे, नुकसान आहे, ते आपल्यापर्यंत पोहोचलेलं असतं ऑलरेडी. कारण ज्या वेळेला आपण कर्म करतो त्या वेळेला ते कर्म जरी संपलेलं असतं तरी कर्माचं फल मात्र आपल्याला मिळालेलं असतं. फक्त ते फल दृश्य रूपाने आपल्या जीवनात आलेलं नसतं म्हणून आपल्याला ते कळत नाही. एवढाच फरक, विचार एवढाच. तर कृतप्रणाश आणि अकृताभ्यागम असं जगामध्ये कधी झालेलं नाही. ऐहिक आणि पारलौकिक या संबंधामध्ये मी बोलतो. इह या शब्दाचं ऐहिक हे भाववाचक आणि परलोक या शब्दाचं पारलौकिक. तर आपण जर पारलौकिक मानलंच नाही, पारमार्थिक जीवनच जर मानलं नाही, तर आपण केलेल्या अनेक घटनांना आपण न्याय दिला नाही किंवा मग वाईट वागूनही माणसं चांगली झाली आहेत असं आपल्याला कधीतरी अनुभवाला येईल. पण असं आतापर्यंत कुणाला अनुभवाला आलेलं नाहीये. केलेलं वाया गेलं असं कधीच घडलेलं नाही. कधीच नाही. केलेलं कधी ना कधीतरी आम्हाला भोगावंच लागतं, पण तो भोग घेताना आम्ही केलेलं आहे हे आम्हाला लक्षात राहत नाही. इतकीच आहे अडचण त्याच्यामध्ये. पण ज्या अर्थी तो भोग आमच्या वाट्याला आलाय त्याच्यावर जर विश्वास ठेवला तर आपण हे केलेलं आहे हे आपल्याला अनुमानानं का होईना पण मान्य करावं लागतं. त्यामुळे
भारतीय तत्वविचारामध्ये मरणोत्तर जीवनालाही एक स्थान आहे. भारतीय विचारामध्ये केवळ मरणोत्तर नाही तर पुनर्जन्मालाही एक स्थान आहे. हे एक संसरण आहे. आपण ज्याला संसार म्हणतो, हे संसार हा शब्द संसरण याच अर्थाने चालतो. संसरती इथे संसार हा असंच चालतं. संसरती संसरण याच अर्थाने ते चालतं. संसरण म्हणजे फिरणं, रहाट गाडगं. जसं आता रहाट गाडगं नवीन लोकांना माहिती नसेल, जुन्या लोकांना माहिती आहे. किंवा आपण ज्याला इंग्रजीमध्ये सायकल म्हणतो, एक फिरत असतं, ते चाक फिरतं, त्याच्या आऱ्या अशा वर जातात, खाली येतात, पुन्हा वर जातात. तसं मानवी जीवन हे असं फिरत राहतं. कर्म करायचं, कर्माचे भोग भोगायचे, पुन्हा मरायचं, मेल्यानंतर पुन्हा केलेल्या कर्माचे भोग भोगण्याकरता जन्माला यायचं, पुन्हा कर्म करायचं, पुन्हा मरायचं, पुन्हा भोगाकरता जन्माला यायचं. हे एक सायकल आहे. याला रहाट गाडगं म्हणतात. ते जुन्या ज्यांनी शेती पाहिलेली आहे आणि केलेली आहे त्यांना माहिती आहे रहाट गाडगं. ते ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलंय, उपजे ते नाशे नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. परिभ्रमण त्याचं जे घटिका यंत्र, किंवा गीतेच्या भाषेत जर बोलायचं झालं तर ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. यंत्र शब्द वापरलाय गीतेने. की शेताला पाणी देण्याची पूर्वीची जी पद्धत होती त्याच्यामध्ये ते रहाट गाडगं असायचं. अशी भांडी लावलेली असायची त्या चक्राला, आणि ते असं खाली जायचं, भांड भरून वर यायचं, ते रिकामं व्हायचं, पुन्हा खाली जायचं. तसं आपण कर्म भरून घेऊन कर्म भरतो आपल्या जीवनामध्ये, कुठेतरी ते पुढच्या जन्मी रिकामं करतो, पुन्हा भरून घेतो, पुन्हा रिकामं करायला जन्माला येतो. हे असं चालूच आहे. हे संसरण हा शब्द त्याच अर्थाने वापरला गेला. तर हे चालू आहे. आपण ते अनेक जन्म भोगतो आहोत. तुकाराम महाराजांनी म्हटलं, किती जन्म झाला फेरा गणित नाही जेदा. किती जन्म आम्ही जन्माला आलोय आणि किती वेळेला हे भोगत बसलेलो आहोत ते आम्हाला माहिती नाही, आठवत नाही. पूर्वजन्माचं स्मरण नसतं, त्याला जातीस्मरता असं म्हणतात. पूर्वजन्माचं स्मरण जे असतं त्याला जातीस्मरता म्हणतात. ही जातीस्मरता आपल्या ठिकाणी नसते. त्यामुळे मरणोत्तर मानवी जीवन आणि पुनर्जन्म या दोन्ही गोष्टींवर विश्वास ठेवून मानवी जीवनाकडे एका विशिष्ट भूमिकेतून पाहणं ही भारतीय तत्वविचाराची एक शैली आहे, एक पद्धत आहे. कुठल्याही गोष्टीकडे पाहण्याची एक दृष्टी असते, एक विचार असतो, एक वेगळा आयाम असतो, त्याच्या मर्यादा मनुष्य आखून घेत असतो. तसं माणसाच्या जीवनाकडे बघण्याच्याही काही भूमिका आपल्या तत्वविचारात वेत्याने आपल्याला दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये हा सगळा विचार येतो. मग आपलं पुढचं चांगलं व्हावं, माणसाला हे वाटणं स्वाभाविक आहे की आपल्याला पुढे तरी चांगलं व्हावं, पुढचा जन्म तरी चांगला मिळावा. ठीक आहे बाबा, आता आम्हाला नाही वेळ मिळाला, त्यामुळे माणूस म्हणतो निदान पुढच्या जन्मी तरी आम्हाला काही करायला मिळावं, निदान या जन्माच्या शेवटी तरी काही मिळावं, भविष्य कालामध्ये काहीतरी मिळावं. या भूमिका असतातच. कारण माणसाचा हा स्वभाव आहे. मी माणसाचा म्हणतो, थोडंसं पारिभाषिक शब्द वापरायचं झालं तर जीवाचा असं म्हणतो. कारण जीवाचा हा स्वभाव आहे की जीव ज्या अवस्थेत आहे तिथं तो कधीच समाधानी नसतो. तो ज्या अवस्थेत आहे तिथे तो समाधानी नाही आहे. त्यामुळे त्याला नेहमी आपल्या पुढच्या जीवनामध्ये समाधानाची अपेक्षा असते. याच्यापेक्षा पुढं आणखीन चांगलं मिळावं, याच्यापेक्षा पुढं आणखीन चांगलं मिळावं, याच्यापेक्षा उच्च प्रतीचं मिळावं, हे चालूच राहतं. महाभारताने म्हटलंय, मनुष्या याड्यता प्राप्यम राज्यम इच्छन्ति अनंतरम राज्यात देवत्वम इच्छन्ति देवत्वात इंद्रतामपि. हे चालूच आहे त्या परिस्थितीतून अजून पुढे जावं, आणखीन उच्च अवस्था आपल्याला प्राप्त व्हावी हे वाटत राहतं. आणि मग तिथे ती अवस्था किंवा ते समाधान मिळायचं असेल तर तिथे जाऊन ते समाधान मिळत नसतं. मी पुन्हा थोडंसं विषयांतर करीन. मनुष्य समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो, याचा अर्थ समाधान हे साध्य आहे जीवनाचं, कारण त्याच्या प्राप्तीकरता प्रयत्न चालू आहेत ना. मग ते जीवनाचं साध्य झालं तर तिथे गेल्यानंतर समाधान नसतं, समाधान तिथे असतंच. आपण तिथं जाण्याकरता काय करावं लागतं याचा विचार असतो. समाधान आहेच आहे. आपण जसं आपण आत्ताही या भूमिकेमध्ये आपण समाधानी आहोत. अर्थात मला याची कल्पना आहे की हे प्रवचनात बोलणं खूप सोपं असतं. काही नाही, आहे त्या परिस्थितीत माणसाने समाधानी असावं. हे प्रवचनात खूप सोपं आहे बोलायला आणि ऐकायला सुद्धा इतकं छान वाटतंय की खरंच आपण असं वाटतं. पण इथून निघाल्यानंतरचे सगळे प्रश्न आहेत. इथे असेपर्यंत या विचारांचा पगडा असतो, या विचारांचं एक प्राबल्य असतं. परंतु इथून बाहेर पडल्यानंतर मग पुन्हा ते सगळे गोंधळ आहेच आहे.
समाधान आहेच आहे, तो विषय नाही आहे. आम्हाला ते मिळवायचं आहे हेही खरं आहे. पण तिथे गेल्यानंतर आम्हाला समाधान मिळतं याचा विचार करण्यापेक्षा तिथपर्यंत जाण्याकरता काय करावं लागतं हा महत्वाचा विचार. तर आपल्याला जे काही प्राप्त करून घ्यायचं आहे ते पुढं अजून चांगलं व्हावं, अजून चांगलं व्हावं, अशा ज्या अपेक्षा आहेत, या अपेक्षा हे झालं भविष्य. माणसाचं पारमार्थिक जीवन आहे की जे आपल्याला साध्य रूपानं आपल्या डोळ्याला दिसत आहे. हे आपलं जीवन परिपूर्ण असावं, आपल्या जीवनामध्ये कुठेही न्यूनत्व नसावं, आपल्या जीवनामध्ये यत्किंचितही दोष नसावा, आपल्याला कुणीही कधीही कोणत्याही कारणाने नावं ठेवू नयेत असं सगळ्यांनाच वाटत असतं. ही एक पद्धतीची लोकवासना आहे, याला लोकवासना म्हणतात. लोकांनी मला कधी नावं ठेवू नये. बरं, हे कुणाला चुकलं नाही. लोकांनी नावं ठेवू नयेत म्हणून बायकोचा त्याग रामाने केलाय, तर आपल्यासारख्यांची काय कथा आहे? रामाला सुद्धा असं वाटावं की लोकांनी मला नावं ठेवू नयेत. याच्याकरता दोष नसताना सीतेचा त्याग झाल्याचं वर्णन आपण रामायणामध्ये ऐकतो. लोकांनी मला चांगलं म्हणावं, मला नावं ठेवू नयेत, माझं जीवन परिपूर्ण असावं. म्हणजे शेवटी या सगळ्याचा परामर्श कुठे घेता येतो? तर शेवटी आपल्याला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये काहीही भोगायचं शिल्लक राहू नये, अशी एक माणसाची धारणा आहे स्वतःच्या जीवनाच्या संबंधात. हे मिळालं का? हा, हे भोगलंय, हे भोगलं, हे घर भोगलं, हे संपत्ती भोगली, अमुक अमुक झालं, हे सगळं चांगलं झालं, लोकांमध्ये मान्यता मिळाली. पण ही परिपूर्णता आहे का? ज्या परिपूर्णतेची आपल्याला अपेक्षा, नदी जरी कितीही चांगली असली आणि कितीही जणांना ती तृप्त करत असली तरी नदीची परिपूर्णता ही समुद्राला प्राप्त होण्यामध्येच असते. समुद्राला प्राप्त झाल्यानंतर ती कुणाचीही तहान शमवत नाही, कारण ती खारट होऊन जाते. तहान शमवण्याचं पुण्यकर्म ती जोपर्यंत 2 तटांमधून वाहते तोपर्यंतच आहे. म्हणजे ते पुण्यकर्म आहे हे खरं आहे, पण नुसतं पुण्यकर्म हे जीवनाचं साध्य नाहीये हे नदी दाखवते. अंततोगत्वा आपण व्यापकत्वाला प्राप्त होणं, मोठं होऊन जाणं, परिपूर्ण होऊन जाणं, की कोणत्याही अनुकूल आणि प्रतिकूलतेचा परिणाम आपल्या जीवनावर न होणं, ही जीवनाची धन्यता नदी सांगते. मान्य आहे की ती नदी असेपर्यंत ती अनेकांची तहान भागवते, अनेकांना पाणी देते, आपलं शेत जगवते. नाही, नदीच्या तीरावर असणाऱ्या गवताच्या काडीला सुद्धा ती जीवदान देते, प्राण्यांची तहान शमवते, कुणी तिच्यामध्ये स्नान करतं, पाण्याचे वेगवेगळे उपयोग आहेत. या सगळ्या कामाकरता नदी उपयोगी ठरते. पण हे सगळं करणं हा तिचा हेतू नाहीये, हे अनुषंगिक आहे. तिचं मुख्य काय आहे? ती वाहते आहे, तर कुठे वाहते? ती समुद्राकडे वाहते. मग मी वाहते, तुम्हाला उपयोग करून घ्यायचा असेल तर घ्या, पण माझं जीवन विचाराल तर ते पुढे आहे समुद्र. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, फेडीत पापताप पोखित तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. ते समुद्रालाच प्राप्त होणं महत्वाचं. तसं आपल्या जीवनामध्ये आपण किती काय सत्कर्म करतो, अमुक करतो, तमुक करतो, हे सगळं जरी खरं असलं तरी सुद्धा अंततोगत्वा जीवनाची धन्यता त्याच्यात आहे की जिथं आपल्याला व्यापकता प्राप्त होणार आहे. मग ती व्यापकता हे जर आमच्या जीवनाचं हे जर पारमार्थिक स्वरूप असेल तर त्या पारमार्थिक स्वरूपाला आम्हाला प्राप्त होण्याकरता आत्ता काय केलं पाहिजे हा ऐहिकाचा विचार आहे. आत्ता नदी प्रवाही आहे म्हणून ती समुद्राला मिळते. तिने जर ठरवलं नाही आत्ता प्रवाही व्हायचं नाहीये तर ती समुद्राला कधीही मिळणार नाही, कधीही प्राप्त होणार नाही. त्याच्यामुळे ऐहिकाचा विचार करत असताना वर्तमानात आपण काय करावं आणि पारलौकिकाचा किंवा पारमार्थिकतेचा विचार करताना आपल्या जीवनामध्ये साध्य काय प्राप्त करून घ्यावं याचा विचार आपल्याला तुकाराम महाराजांनी त्यांच्या गाथ्यातून सांगितलाय. ती त्यांची शिकवण आहे. आपण काल या संबंधामध्ये थोडंसं बोललो, साध्य साधन भावाच्या संबंधात. साध्यही कळलं पाहिजे, साधनही कळलं पाहिजे, या संबंधातला विचार बोललो. आता ऐहिक शिकवण ही नेमकी काय आहे? ज्या वर्तमानातल्या कृतींवरती आपल्या भावी जीवनाचं समाधान अवलंबून आहे ते सगळं ऐहिक आहे. सरळ बोलायचं, आत्ता आपण काय करतो याच्यावर बऱ्याच पुढच्या गोष्टी अवलंबून आहेत. मग या ऐहिकामध्ये, या वर्तमानामध्ये आपण कसं राहिलं पाहिजे, काय केलं पाहिजे? कारण वेदांताचा नियम असा आहे की ज्या परमात्मा प्राप्ती करता जीव नेहमी प्रयत्नशील असतो त्याला परमात्मा प्राप्ती हे नाव द्यायचं की नाही हा वेगळा प्रश्न आहे.
पण जीवाची प्रवृत्ती तिकडे आहे. मग असं जर होत असेल तर आत्ता आपल्याकडे काय गोष्टी आहेत याच्यावरून आपल्याला ते प्राप्त होईल का नाही याचा विचार करणं आवश्यक आहे. एक साधा लौकिकातलं उदाहरण देऊन मी बोलतो. मला जर कोणी विचारलं की तुम्हाला पुढे होऊन लहान वय आहे, काय व्हायचं आहे तुम्हाला, लहान मुलाला आपण विचारलं तू मोठा होऊन कोण होणार, कोण होणार, आई वडिलांचे जे सामान्यतः आदर्श असतात मुलांसमोर तीच मुलं होण्याचा प्रयत्न करत असतात. एवढंच प्रयत्न ते त्यांच्या डोळ्यासमोर तोच आदर्श असतो की मला वडिलांसारखे इंजिनियर व्हायचंय, मला डॉक्टर व्हायचंय, मला अमुक व्हायचंय, मला बिझनेसमॅन व्हायचंय, काय जे असेल ते तो बोलून दाखवतो. काय व्हायचंय तुला, असं असं व्हाय, तेच आदर्श. आमच्या एक आई वडील दोघे नोकरी करायचे. माझ्या मित्राच्या घरातली घटना आहे. आई वडील दोघे नोकरीला असायचे, आजोबा घरी असायचे, ते रिटायर झाले. तर ते त्यांचे संस्कार जास्त म्हणून त्या आमच्या मित्राला लहानपणी नातेवाईक विचारत तुला कोण व्हायचंय, तर तो म्हणायचा मला रिटायर व्हायचं. कारण आजोबा रिटायर झालेले, त्याच्यामुळे ते काही न करता फक्त पैसे आणायला जातात एवढंच त्याला माहिती होतं. मला न करता पैसे मिळवायचे, काही न करता मला रिटायर व्हायचं. तर असे ते संस्कार असतात. मुलगा म्हणतो, पण कोणताही पालक आपल्या मुलाला त्या अवस्थेला नेताना आत्ता त्याच्यामध्ये काय ताकद आहे, काय सामर्थ्य आहे, ते ज्याची इच्छा त्याच्या अंतःकरणात आहे त्याचे गुण त्याच्या ठिकाणी आहेत का हे बघत असतो. ज्याला आपण पोटेन्शियल म्हणतो ते त्याच्या ठिकाणी आहे का. हा म्हणतोय मला डॉक्टर व्हायचंय, पण त्याचा आवाज जर चांगला असेल आणि तो गायक होण्याच्या योग्यतेचा असेल तर मग ते त्याच्या ठिकाणी ते गुण जास्त महत्वाचे हे मानलं पाहिजे. त्याला एकदम नाही तू डॉक्टरच झालं पाहिजे किंवा तू इंजिनियरच झालं पाहिजे असं म्हणण्यात आत्ता तात्पर्य नसतं. त्याच्या ठिकाणचे गुण काय. तसं आम्हाला मी हे उदाहरण कशा करता दिलं, तसं आमच्या जीवनामध्ये ज्या पारमार्थिक भूमिकांची आम्हाला आवश्यकता वाटते किंवा ज्या परिपूर्ण जीवनाची अपेक्षा आम्ही ठेवून बसलो तिथपर्यंत जाण्याचे कोणते गुण आमच्या ठिकाणी आहेत हा विचार आत्ता करणं महत्वाचं आहे. आत्ता करणं महत्वाचं कारण आहे त्याचं. बरं, दुसरी त्याची बाजू सांगतो. काय असतं हे आपण विचार करा थोडासा, पण ही अर्थात विचाराचीच ही एक भूमिका आहे, दुसरा भाग आहे असं म्हणा पाहिजे तर. पण काय असतं, एखाद्या पदाला जाण्याकरता ज्या गुणांची आपल्याला आवश्यकता भासत असते तसंच त्या पदाला न जाण्यासाठीचे काही दोष आपल्या जीवनात असतात ज्याचा त्यागही आपल्याकडून घडला पाहिजे. म्हणजे गुणप्राप्तीनंच फक्त ते होतं असं नाही, तर दोष निवृत्तीने सुद्धा तिथपर्यंत पोचावं लागतं. हा विचार आपण करून पहा की तिथपर्यंत जाण्याकरता मला हे करावं लागेल हे बरोबर आहे, पण तिथपर्यंत जाण्याकरता मला हेही सोडावं लागेल याचाही कधीतरी विचार असतो. म्हणजे दोष निवृत्ती आणि गुणप्राप्ती या दोन्हीचा विचार करून आपण त्या पदांचा विचार केला पाहिजे. तसं मला ज्या पारमार्थिक भूमिकेवर पोचायचं आहे तिथपर्यंत जाण्याकरता मला काही गुण माझ्या ठिकाणी निर्माण करून घेतले पाहिजेत. त्याच पद्धतीनं आत्ताचा माझ्या स्वभावातले काही दोष मला तिथपर्यंत जाण्यात जर प्रतिबंध ठरत असतील तर त्याचाही मला त्याग केला पाहिजे. मग आपण मुलाला सांगतो ना, तुला जर हे व्हायचं असेल तर असं वागून नाही चालत. तुला जर अभ्यास कर, तुला जर डॉक्टर व्हायचं आहे, तुला जर विशेष गुण प्राप्त करून घ्यायचे आहेत तर सकाळी असं लोळत पडणं चांगलं नाही आहे. सकाळी लवकर उठून तू अभ्यासाला बसत जा. म्हणजे काय, तुझा आळस तू सोड आणि तू विषय अभ्यासाची प्रवृत्ती निर्माण करून घे. प्रवृत्ती निर्माण करणं हा गुण असेल तर आळस सोडणं हा दोषाचा त्याग आहे. माणूस म्हणतो असं करून तुम्हाला नाही होणार, हे सोडला, हा स्वभाव तुमचा सोडला पाहिजे तुम्ही, असं आपण अनेक वेळेला बोलतो. तुम्हाला जर हे मिळवायचं असेल तर हे सोडलं पाहिजे, हा आळस तुम्ही टाकला पाहिजे, असा विचार करणं तुम्ही सोडलं पाहिजे, अशी नकारात्मक भूमिका तुम्ही टाकली पाहिजे, असं केलं पाहिजे. तुम्हाला जर काही खेळाडू व्हायचं असेल, काही चांगला खेळ आपल्याला हे करायचं असेल तर तुम्हाला व्यायाम केला पाहिजे, तुम्हाला शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे, तुम्हाला आळस टाकला पाहिजे, तुम्हाला हे पडून राहणं सोडलं पाहिजे, व्यर्थ अन्य कारणांमध्ये वेळ वाया घालवणं सोडलं पाहिजे. मग आई वडील सांगतात मुलाला तुला व्हायचंय ना मोठं, मग हे पहिलं काय कर, हे मोबाईल पहिल्यांदा बाजूला ठेव. हे दोषाचा त्याग आहे. म्हणजे मी एक उदाहरण म्हणून आपल्याला सांगतो. अर्थात हे लहानांनाच सांगायला पाहिजे असं नाहीये, पण असं सांगितलं जातं एवढंच मला सांगायचं की असं सांगितलं पाहिजे
की हे 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 पहिले हे डोक्यातलं हे बाजूला काढ, याच्यात फार वेळ जातो, फार वेळ जातो. हे नको, हे बाजूला ठेव. अभ्यासाचा सगळा वेळ जर ह्याच्यात गेला तर तू अभ्यास करणारच कधी? मग या दोषांचा म्हणजे दोष निवृत्तीपूर्वक गुणप्राप्तीचा विचार हे महत्वाचं. आणि दोष निवृत्तीपूर्वक गुणप्राप्तीचं चिंतन हे ऐहिकात असतं, हे आज आहे. याचा परिणाम काय आहे तर तो पारमार्थिक आहे, तो पुढे आहे, तो भविष्यकालीन आहे. आज मी चांगलं वागेन, मला पुढे सुख मिळेल. आज मी अभ्यास करेन, मला पुढे माझ्या जीवन काय चांगली नोकरी मिळेल, काय जे असेल ते त्याचा विचार मी करत नाही. तसं हाच विचार पारमार्थिक दृष्टीनं सुद्धा महत्वाचा की आज मी काय गुण आहेत माझ्या ठिकाणी. एक सामान्य अपेक्षा माणूस बऱ्याच वेळेला बोलून दाखवतो की मी गंमत म्हणून सांगतो, आपण मनाला लावून घेऊ नका, पण गंमत म्हणून सांगतो. साधारण लोक असं बोलून दाखवतात, काय नाही हो, खूप इच्छा आहे भगवंताची कृपा व्हावी. कुणालाही वाटणं स्वाभाविक आहे, म्हणजे निदान भाविक मनाला तरी वाटणं हे काही नाही, काय पाहिजे काही नाही, कुठेतरी असं वाटतं की भगवत कृपा झाली पाहिजे, हे कळलं पाहिजे, देव भेटला पाहिजे, हे बरोबर आहे. आता हा विचार जेव्हा आपण एखाद्याला बोलून दाखवतो तेव्हा मी त्याची दुसरी भूमिका सांगतो की हा विचार बोलून दाखवणं योग्य आहे की मला देव भेटावा, देवाने माझ्यावर कृपा करावी. हा विचार मनात आल्याबरोबर आपणच आपल्याला असा प्रश्न कधीतरी विचारून पाहिला पाहिजे की आपल्याला देव भेटावा असं वाटतं, भगवंताची कृपा आपल्यावर व्हावी असं वाटतं. हे बरोबर असलं तरी भगवंताने माझ्यावर कृपा करावी असं माझ्यात काय आहे? देवाने मला भेटावं असं माझ्याकडे काय? मी प्रल्हाद आहे का? नाहीये. मी ध्रुव आहे का? नाहीये. मी ज्ञानेश्वर महाराज आहे का? नाहीये. मी समर्थ आहे का? नाहीये. मी तुकाराम महाराज आहे का? नाहीये. खऱ्या अर्थाने मी भक्त आहे का? नाहीये. मग त्याने का भेटावं मला? या सगळ्याचीच उत्तर जर बरं मी तत्वज्ञ आहे का? नाहीये. मी सत्कर्मवादी आहे का? नाहीये. मी भक्त आहे का? नाहीये. मी योगी आहे का? नाहीये. मग मी कोण आहे? काही नाही हो, आम्ही अज्ञात. मग तो का भेटेल? आपण हा विचार करून बघूया ना. देव भेटावा याच्याबद्दल कुणाच्याच मनात दुमत नाहीये, माझ्या जीवनात चांगलं व्हावं याच्याबद्दल कुणाच्याच मनात दुमत नाहीये. पण माझं चांगलं व्हावं असं म्हणताना हा प्रतिप्रश्न आपण आपल्याला केला पाहिजे की माझं चांगलं व्हावं याच्याकरता मी किती चांगला आहे. ही अंतर्मुखता जोपर्यंत येत नाही, जोपर्यंत हा प्रश्न विचारण्याचं धाडस आणि या प्रश्नाचं उत्तर देण्याचं मनोधैर्य आपल्या ठिकाणी निर्माण होत नाही, तोपर्यंत परमात्मा प्राप्तीची योग्य साधना आपल्याकडून घडत नाही. हा एक साधा विचार. का देवाने मला भेटावं? भारतात आपण आलो माणूस खूप असं, आता सध्या तरी भारताचं चित्र बाहेरच्या देशात बरं आहे, त्यामुळे आम्हाला काही काही लोक असे भेटतात, आमचे काही मित्र परदेशात राहिलेले, ते येतात चांगल्या पोस्टवर, चांगले हे ते आले की मोदींना भेटता येईल का? मी त्यांना विचार, त्यांनी तुम्हाला भेटावं असं तुमच्यात काय आहे? मग एका देशाचा पंतप्रधान आपल्याला भेटण्याकरता आपली गुणवत्ता बघतो आहे, तर सगळ्या जगाचा मालक आपल्याला भेटावा असं वाटत असेल तर आपल्या ठिकाणी काय गुणदोष आहे ते बघायला नको? आम्ही असं त्याच्याकरता काय केलंय म्हणून त्याने मला भेटावं? बरं त्याच्याकरता सोडून द्या, त्याला काही लागत नाही, त्याला बरं वाटेल असं इतरांकरता तरी आपण प्रांजळपणाने काय केलंय की त्याच्याकरता देवाने आपल्याला भेट द्यावी. आणि त्याने भेट द्यावी असं वाटणं जरी चुकीचं नसलं तर त्याने भेटावं, निदान मी म्हणतो बाकीचं सोडून द्या. आमच्या ठिकाणी काय, म्हणून मी हे दोन विभाग केलेत मुद्दा, की आमच्या ठिकाणी काय गुण आहेत म्हणून नाहीत म्हणून तो आम्हाला भेटत नाही हा विचार सोडून द्या. निदान आम्ही दोष रहित आहोत का की त्यांनी भेटावं? आणि असं जेव्हा विचार आम्ही करतो तेव्हा मग अंतर्मुख होऊन प्रामाणिकपणाने विचार केल्यानंतर लक्षात येतं की बरोबर आहे, आपण त्यावेळेला तसं वागायला नको होतं, आपण त्यावेळेला तसं बोलायला नको होतं, आपण त्यावेळेला तशा भूमिका घ्यायला नको होती, आपण तसं त्यावेळेला अडवायला नको होतं या लोकांना, पण आपण हे करून बसलेलो आहोत. आणि मग लक्षात येतं की नाही, मग असं होत असेल तर तो आपल्याला भेटणार नाही. हे साधं आहे. म्हणजे काही दोषांची निवृत्ती, परमार्थामध्ये प्रतिबंध ठरणाऱ्या दोषांची निवृत्ती, काही म्हणजे मी काहीच दोष टाकावेत असं नाही, कारण मी थोडंसं स्पष्ट बोलतो,
अहो, मानवी जीवन हे इतकं अर्धवट आहे की सगळे दोष सुद्धा आपल्या ठिकाणी नसतात. म्हणजे सगळे गुण तर नसतातच, याच्याबद्दल विचार करायचं काही कारणच नाही, पण सगळे दोष सुद्धा आपल्या ठिकाणी असू शकत. मी उलट म्हणतो, उलट सगळे दोष असले ना तरी सुद्धा देव भेटेल. की जो रावणाला भेटला, की जो कंसाला भेटला, की जो हिरण्यकश्यपूला भेटला, सगळे दोष आहेत म्हणून भेटला. आमच्या ठिकाणी तेवढेही दोष नाही आहेत, ना धड गुण आहेत ना धड दोष आहेत. अशा विचित्र अवस्थेमध्ये आम्ही, जीवदशा ही अशी मधलीच असते नेहमी. ही अशी एक भूमिका घेऊन जीवन कधीच जगू शकत नाही. आपण बघा व्यवहारामध्ये, म्हणजे परमार्थाचे प्रतिध्वनी आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये किती सहज उमटत जातात, याची अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे एखाद्याने आपल्या बायकोला विचारलं, काय तुला काय वाटतं, हे घर घ्यावं का ते घर घ्यावं, तुला काय वाटतं, ही गाडी घ्यावी का ती गाडी घ्यावी, तुला काय वाटतं, हे करावं का ते करावं. तर ती एकदम म्हणत नाही हे घ्या म्हणून, ती म्हणते बघा कसं जमेल तसं. म्हणजे धड हेही बोलायचं नाही हेही बोलायचं नाही, आणि मग बघा तुम्हाला कसं जमेल तसं. मग कसं जमेल तसं म्हणून एक घेतलं की मग ती म्हणते ते का नाही घेतलं. ही जीवदशा. मला सांगायचंय ते किती सहज प्रतिध्वनी उमटत जातात आपल्या जीवनामध्ये. जीवदशेचं हे लक्षणच आहे की एक भूमिका घेऊन आपण कधीच नाही जगू शकत. की ज्ञानेश्वर महाराजांना किंवा तुकाराम महाराजांना, समर्थांना आपण विचारून बघा हे का ते, तर त्यांचं खात्रीपूर्वक उत्तर आहे हे. ते असं ते विकल्प सुद्धा त्यांच्या मनामध्ये नाही, कारण एक भूमिका, संत आहेत ना, जीव नाही आहेत, याच्याकरता एक भूमिका त्यांची निश्चित आहे. तसं आपली एक भूमिका निश्चित नाही. ही नोकरी करावी का ती करावी, विचाराला एखादी स्वीकारली की स्वीकारल्यानंतर मग वाईट वाटत राहतं, ते का नाही स्वीकारावी. बरं ते स्वीकारलं तर मग वाईट वाटत राहतं, हे का नाही स्वीकार. म्हणजे कुठलीच भूमिका निश्चित नाहीये. कुठेतरी ती दोलायमानता जीवाच्या ठिकाणी राहतेच. मन असं दोलायमान होतच राहतं, त्या द्वैतामध्ये तो अडकलेलाच असतो. म्हणून तर त्याला जीव म्हणायचंय. का बोलतो मी हे सगळं, की अशा या दोन भूमिकांमध्ये आपण इकडून तिकडे जात असतो. गुणदोषांचा दोन्हीचा मिळून मानव बनत असतो. गुण, ते दोष का निर्माण होतात, त्याला पूर्वजन्माचं काही कारण मानायचं की न मानायचं, संस्कार कारण मानायचे का, संगती कारण मानायची का, बुद्धी कारण मानायची, हे सगळे विचार नंतरचे. मला तिकडे जायचं नाही. पण गुण आणि दोष म्हणून पारमार्थिक जीवनामध्ये आम्हाला जे प्रतिबंध ठरतात त्याचा त्याग झाला पाहिजे, आणि तिथपर्यंत जाण्यासाठी काही गुण लागतात, त्याचा स्वीकार झाला पाहिजे. हे कधी करायचंय, तर हे सगळं व्हावं याच्याकरता ऐहिक शिकवण. ऐहिक शिकवण म्हणजे संपत्ती कशी मिळवावी, ऐहिक शिकवण म्हणजे प्रसिद्धी कशी मिळवावी, याला ऐहिक म्हणत नाही. दुर्दैवाने ऐहिक शब्दाला भौतिक असा अर्थ दिला गेला. ऐहिक म्हणजे भौतिक नव्हे. ऐहिक म्हणजे इहलोकामध्ये आम्ही काय केलं पाहिजे याचा विचार आहे. आम्ही आत्ता काय करू, मग दोष निवृत्तीपूर्वक गुणांची प्राप्ती करून येऊ, मान्य आहे, हे ऐहिकच झालं. कारण ते आम्हाला हा देह असताना करायचं, म्हणून त्याला ऐहिक म्हणा. इह लोकातलं, इह हा शब्द हे या अर्थाने वापरला जातो. इह म्हणजे इथं, या अर्थाने ते वापर, हे इथं असं या अर्थाने अह शब्द संस्कृतामध्ये येतो. इथे इह जन्मनी जन्मनी, इह म्हणजे या इथे, आत्ता या अर्थाने ते वापरलं जातं. आत्ता या अर्थाने जर ऐहिक शब्द वापरायचा असेल तर आत्ता काय करणं उचित आहे, हे कसं ठरतं. आता तुकाराम महाराजांची शिकवण कशी आहे. आपण समजा कल्पना करा की तुकाराम महाराज आपल्या समोर आले. एक कल्पना करा, अर्थात ही फक्त कल्पनाच असू शकते, कारण ते एवढ्या लवकर भेटणारच नाहीत. तसे एक कल्पनाच करा की तुकाराम महाराज आता आमच्या समोर आले आणि आम्ही त्यांना असं विचारलं की आता आम्ही काय करू, तर ते काय सांगतील आपल्याला. काय सांगतील, नाम घे, तू अमुक कर, ही उत्तर ते देणार नाही. हे ठीक आहे, एक व्यापक झालं हे, सगळी उत्तरं याच्यात सामावतात म्हणून ते. पण तसं अगदी विवक्षित बोलायचं असेल तर ते काय म्हणतील, मी काय करू आता, तर ते आपल्याला एकदम हे कर असं नाही म्हणणार. आपली सध्याची अवस्था काय आहे याच्यावरून ते आपल्याला सांगतील की तू काय कर. बरोबर आहे ना.
आता आम्ही कोणत्या भूमिकेवर आहोत त्या भूमिकेवरून पुढे जाण्याचा विचार ते सांगतील. ते परत पहिल्यापासून नाही सांगणार आम्हाला की तू आता असं जाऊ दे, आता झाली तुझी 51 वर्ष, सोडून दे आता, या काही होणार नाही, पुढच्या जन्मात बघू, असं नाही म्हणणार ते आपल्याला. असं नाही म्हणणार ते म्हणतील हरकत नाही. कारण काय आहे, एक लक्षात ठेवा की पारमार्थिक विचारांची वेळ कधीही संपत नसते. जशी सांसारिक विचाराची आणि सांसारिक भूमिकांच्या प्राप्तीची वेळ संपते, तशी पारमार्थिक विचाराची वेळ संपत नसते. संसार करण्याची एक वेळ आहे, ती वेळ उलटून गेली, ते वय उलटून गेलं, ते सामर्थ्य शारीरिक आणि बौद्धिक दृष्टीने संपलं की मग तशा अर्थाने संसाराला मूल्य राहत नाही, तिथं तो करता येत नाही. पण जीवनामध्ये अशी कोणती वेळ आहे की ती उलटून गेल्यामुळे आम्हाला परमार्थ करता आला नाही असं आपण म्हणू शकतो? असं कधीच नाही. म्हणजे आपलं आयुष्य संतानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा आम्हाला पारमार्थिक विचार करता येतो की जिथं आम्हाला सांसारिक विचार नाही करता येत. आमच्या शरीराची प्रबलता आणि दुर्बलता याचा आमच्या पारमार्थिक विचारावर परिणाम होत नसतो, पण आमच्या सांसारिक विचारांवर परिणाम होतो. म्हणजे माझे दात पडल्यानंतर मी जर चणे खाण्याचा विचार करेन तर ते मला शक्य होणार नाही, कारण माझ्या शरीराची ती प्रतिकूलता आहे, दुर्बलता आहे की दात पडलेत, आता मला चणे नाही खाता येणार. जेव्हा दात होते तेव्हाच मी ते खायला हवे होते, हे बरोबर आहे. पण आत्ता जर मला ते सामर्थ्य नसेल, ते शरीर जर मला तशा अर्थाने मदत करत नसेल तर मला ते नाही करता येणार. हे इतकं सरळ. तसं असं काय घडलं म्हणजे मला नामस्मरण नाही करता येणार? की तोंडात दात नाहीयेत म्हणून मला नामस्मरण असं तर नाही होत आहे, मला ऐकू येत नाहीये म्हणून, माझ्या पायाने चालवत नाहीये म्हणून, मी नुसता झोपूनच आहे म्हणून, मला सलाईन लावलेला आहे म्हणून, असं काय आहे? तर पारमार्थिक विचाराची वेळ कधी संपत नाही, सांसारिक विचाराची वेळ संपून जाते. तर तुकाराम महाराज आपल्याला सांगतील की बाबा इथून पुढे काय करायचं ते तू बघ, अजूनही वेळ संपलेली नाहीये, अजूनही काही करता येऊ शकेल. तर ते काय करायचं ते आपल्या या इथल्या लोकांमध्ये आपलं आयुष्य, आपल्या विचाराच्या धारणा आणि आपली विचार करण्याची शक्ती याच्यावरून संत आपल्याला ती शिकवण देत असतात की तू हे कर, तुझ्या दृष्टीने हे महत्वाचं. मग त्याच्यासाठी काय गुण लागतील? गुण किती? ते 26 गुणांचा विचार 16व्या अध्यायाच्या सुरुवातीच्या पहिल्या 3 श्लोकामध्ये आलेला. अभयम सत्व संशुद्धी, ज्ञान योग व्यवस्थिती, दानम दमश्च यज्ञश्च, स्वाध्यायस्तपार्जवम, की बाबा अमुक कर, दान कर, हे कर, स्वाध्याय कर, ज्ञान प्राप्त करून घे, अभ्यास कर, निर्भय राहा, सत्व संशुद्धी म्हणजे बुद्धीची शुद्धता प्राप्त करून घे, हे सगळं आपल्याला प्राप्त करून घ्या. बरं, गंमत अशी आहे की 16व्या अध्यायात ही जी काही 26 गुणांची संपत्ती आली याच्यातलं आपल्याकडे काहीच नाही असं स्वतःला न्यून लेखण्यामध्ये काहीच अर्थ नाही. माझ्याकडे काहीच नाही हो याच्यापैकी, असं नाही आहे. हे 26 गुण आपल्याकडे बऱ्याच गुणांचा प्रारंभ झालेला आहे आपल्या जीवनामध्ये. आपल्याकडे काही आहे, काही आहे, काहीच नसतं. मी एक वाक्य सांगतो, जर आपल्याकडे कोणताच गुण नसता तर आपलं चांगलं व्हावं हा विचार सुद्धा आपल्या जीवनात आला नसता. माझ्या जीवनाचं भलं व्हावं हे सुद्धा एका चांगल्या विचारातूनच निर्माण होत असतं. म्हणजे हा विचार करावा, मी पारमार्थिक व्हावं हा विचार त्याच वेळेला मनात येतो ज्या वेळेला माझ्या विचारातल्या परमार्थाला प्रारंभ झालेला असतो. तर लोक असं विचारतात, मला एकाने विचारलं, तो म्हणाला परमार्थ कधी सुरू करावा? मी म्हटलं हा विचार मनात आला की सुरू करावा. हा प्रश्न ज्या अर्थी मी परमार्थ सुरू करावा कधी असा प्रश्न येतो त्याच अर्थी मी पारमार्थिक झालेलो आहे, त्याच्याशिवाय हा प्रश्नच माझ्या मनात येणार नाही. माणूस असं विचारतो का मी भोग कधी भोगावेत म्हणून? विचारतो का? नाही. ते एक स्वभाव आहे, ते तर जीवन आहे. ते तर एक आपण माणूस म्हणून किंवा जिवंत आहोत म्हणून ते तर होणारच आहे. एक प्राणी म्हणून जन्माला आल्यामुळे ते तर होणारच आहे. मग आपण कधी विचारतो का कुणाला की भोग कधी भोगावेत? हो, नाही. आपण असं विचारतो का मी कधी जेवावं? काही नाही, मला भूक लागली की जेवावं. जेवणाचा विचार कधी मनात येतो? जेवणाचा संबंध हा कशाशी आहे? भुकेशी आहे, बरोबर? जेवणाचा संबंध भुकेशी आहे. तर माणूस जेवणाचा विचार कधी करतो?
भूक लागल्यावर करतो. भूक लागली म्हणजे जेवणाचा विचार करतो. ज्या अर्थी त्याला जेवावं असं वाटतं आहे त्या अर्थी त्याला भूक लागलेली आहे. हे सरळ आहे की नाही? कारण भुकेचा आणि जेवणाचा संबंध आहे. तसं ज्या अर्थी मला परमार्थ करावा वाटतो आहे त्या अर्थी त्याची गरज माझ्या जीवनात निर्माण झाली आहे. ती माझी गरज आहे हे ज्या अर्थी मला वाटतंय त्या अर्थी मी पारमार्थिक आहे. आपल्याकडे काहीच नाही असं समजू नका. उलट आपण अर्धा अधिक प्रवास करून पुढे गेलेलो. असं नाही आहे की आपल्या आता इथून आपल्या परमार्थाला प्रारंभ होणार आहे असं नाही आहे. हा, काही गुण नसतील आपल्याकडे, ज्ञान नसेल आपल्याकडे, योग नसेल आपल्याकडे, दानम दमश्य दम नसेल आपल्याकडे, यज्ञ नसेल आपल्याकडे, ठीक आहे. पण आपण निर्भय आहोत, अभय आहोत. अभयम सत्वसंशुद्धी आहे आपल्याकडे. आपल्या बुद्धीमध्ये शुद्धता आहे. असं समजायचं कारण नाही की माझी बुद्धी अगदीच वाईट आहे ना. चांगल्या गोष्टी पण आहेत आपल्या जीवनात. मग जे आपल्या जीवनामध्ये चांगलं आहे त्याच्या आधारावर त्याचा वापर करून आपल्या जीवनामध्ये जे नको आहे त्याचा त्याग करणं आणि त्याचाच वापर करून जे चांगलं आहे ते वृद्धिंगत करणं हे आपल्याला ऐहिकात करायचं आहे. मग काय करा? हे सगळे गुण प्राप्त करून घ्या. मग काय करा? दान करा. मग काय करा? निर्भय राहा. काही कोणाला घाबरायचं कारण नाही. काही कारण नाही. काय म्हणून कोणाला घाबरणं? कशासाठी भ्यायचं? का म्हणून आम्ही भ्यायचं नाही? असं होईल तसं होईल का म्हणून? माणसाच्या मनात भीती त्याच वेळेला निर्माण होते ज्या वेळेला त्याच्या अंतःकरणात पापाची वासना असते. हे एक साधं गणित आहे. आपल्या भय कशाचं असतं? मी रस्त्यावरून जाताना पोलीस मला पकडतील असं मला भय कधी वाटतं? ज्या वेळेला मी स्वतःला चोर समजतो त्याच वेळेला ते भय आहे. मी जर चोर नाहीये तर मला ती भीती वाटायचं काय कारण आहे? हे इतकं सरळ आहे ना. बर, दुसऱ्या बाजूने आपण हे मानतो की कसं बोलणं असतं माणसात, काय नाही सगळं देवाने दिलंय मग तुला घाबरायचं काय कारण आहे? हे सगळं देवाचंच आहे मग तू कशाला घाबरतोयस? हे जर सगळंच त्याचं आहे तर तुला का? रस्त्यावर एखादी वस्तू पडली तर ती वस्तू कुणीतरी उचलून घेऊन जाईल याची भीती मला वाटायचं कारण आहे काय? जर वस्तूच माझी नाही तर ती चोरीला जाईल याची भीती मला बाळगायचं काय कारण? एकीकडे म्हणायचं नाही नाही सगळं देवाने दिलंय, देवाची कृपा म्हणून सगळं मिळालं, मग तुला घाबरण्याचं काय कारण आहे? ते तुकाराम महाराजांचं एक वचन आहे, भयाची तो आम्हा चित्ती राहो खंती शकेना, समर्पिले जीवे भावे काशा भ्यावे कारण. तुकाराम महाराज म्हणतात सगळं देवाला देऊनच टाकलंय, आता कशाला भिवू? शेवटी सगळ्यात मोठं भय काय आहे? मरणाचं. आता गीतेकडे चाल. माणसाच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठं भय कशाचं आहे? मरणाचं भय. म्हणजे सामान्य माणसाचं बोलतो. जो विवेकी माणूस असतो, विचारी मनुष्य असतो, तो मरणाला घाबरत नाही. तो कशाला घाबरतो? तो म्हणतो मला मरणाची भीती वाटत नाही, मरणानंतर पुन्हा जन्माला यावं लागेल की काय याची भीती वाटते. विवेकी मनुष्य हा प्रपंचाला घाबरतो, विचारी मनुष्य तो मरणाला नाही घाबरत. सामान्य माणसाच्या मनामध्ये भीती असते ती मरणाची. ठेच लागली त्याला वाटतं अरे बापरे ठेच लागली, घाबरायचं काय त्यात? पण घाबरणं ठेच लागण्याचं नसतं, त्याच्या मनातले विचार गमतीचे असतात. आता ही ठेच लागली, मला दुःख झालं, याच्यावर औषध लावलं, काही डॉक्टरांकडे मी गेलो, त्यांनी काही औषध वगैरे दिलं, समजा त्याचा उपयोग झाला नाही, ती जखम वाढत राहिली, पुढे मग गुडघ्यापर्यंत आली, पुढे मग आणि या सगळ्यात मी मेलो तर? म्हणजे ठेच लागणं याला सुद्धा मनुष्य घाबरतो, कारण त्याचा संबंध तो मरणाशी जोडतो. सगळ्यात मोठी भीती माणसाला मरणाची आहे. पण आता मुद्दा हा आहे की मरणाची अशी भीती बाळगून आम्ही जगलो तर मरण येत नसतं काय? मरणाची भीती अंतःकरणामध्ये ठेवून जर आम्ही जगलो तर मरण येत नाही का? ते तर येणारच आहे ना. जी अपरिहार्यता आहे त्याचा विचार करण्यात किती वेळ वाया घालवायचा? जे घडणारच आहे त्याचा विचार किती घालवायचा वेळ त्याचा जीवनातला, की मी मरेन की काय, मी मरेन की काय. पण ही भीती आहे, घाबरण्याचं का? ज्ञानेश्वर महाराजांनी अभयम या पदावर जे व्याख्यान केलंय ते आपण पहा. मी कशा करता बोलतोय? एक उदाहरण म्हणून मी आपल्याला सांगतो. निर्भय व्हायचंय ना, मग आता काय विचार केला पाहिजे हे महत्वाचं. निर्भयता ही धाडसावर अवलंबून नसते, निर्भयता ही विचारावर अवलंबून असते. काहीतरी वेडं धाडस केलं म्हणून या आता आपण किती 47व्या मजल्यावर 49व्या मजल्यावरती आहोत.
मी इथून खाली उडी मारली म्हणून मी निर्भय ठरतो काय? हा मूर्खपणा आहे, हा वेडेपणा आहे. मी इथून उडी मारणं म्हणजे मी कुणाला घाबरत नाही, मी इथून उडी मारू शकतो, हे कुणाला न घाबरण्याचं लक्षण नाही आहे, हा वेडेपणा आहे. असं काहीतरी वेडसाहस करण्यामध्ये निर्भयता सिद्ध होत नाही. निर्भयता ही विचारांची असते. विचाराची शुद्धता जेवढी जास्त, निर्भयता तेवढी शुद्ध, असं आहे. मग हे आत्ता केलं पाहिजे. दानम दमश्च यज्ञश्च हे आत्ता केलं पाहिजे. यज्ञ म्हणजे काय आहे? आता यज्ञ हा शब्द आपण उच्चारतो, उगी मी सरळ सांगतोय, काही प्रत्येक गुणांबद्दल मी बोलावं असं नाहीये किंवा आपण ऐकावं असंही नाहीये, पण एक मधले शब्द घेतो. हे यज्ञ काय आहे? शेवटी यज्ञ काय? आपण म्हणतो काहीतरी एक कुंड केलेलं असतं, त्याच्यामध्ये काही हवीर द्रव्य टाकलेली असतात, मग तो अग्नी असतो, मग तो यज्ञ. असं नाही आहे. हे यज्ञाचं हे लक्षण आहे. आपण 4था अध्याय पहा गीतेचा, ज्ञानेश्वर महाराजांचं भाष्य पहा. काही नाही, यज्ञ म्हणजे काय? मी सोपं बोलतो, ज्याचं त्याला देऊन टाकणं हा यज्ञ असतो. जे ज्याचं आहे ते त्याचं त्याला देऊन टाकणं हा यज्ञ. यज्ञ ही संकल्पना एवढीच आहे, याच्या पलीकडे नाही आहे. ज्याचं त्याला देऊन, बरं हे कधी करायचं असतं? हे आत्ताच गोष्टी करायच्या. ज्याचं त्याला देऊन टाकणं ही सुरुवात आत्ताच असते. हे ऐहिकच आहे सगळं. यज्ञ करणं ऐहिकच आहे. यज्ञाचा परिणाम पारत्रिकाचा असेल. यज्ञ केल्यामुळे स्वर्ग मिळेल, यज्ञ केल्यामुळे ब्रह्मलोक मिळेल, हे पारत्रिकाचे परिणाम ते कर्मसंबंधानं काय सांगायचे ते सांगू देत. पण आत्ता यज्ञ झाला आणि आत्ताच मी इंद्र झालो असं नाही होत. यज्ञ केल्यानंतर मरण आणि मरणानंतर इंद्रपद, म्हणजे मरणोत्तरच आहे त्याचा परिणाम. पण त्याचा ऐहिकामध्ये काय उपयोग आहे? तर ज्याचं त्याला देऊन टाकणं आणि आपण मोकळं होणं हा यज्ञाचा ऐहिक परिणाम. हे तुझं आहे, हे तुझं आहे, हे तुझं आहे, मी मोकळा आहे, माझं काही नाही. ज्याचं त्याला देऊन टाकल्यानंतर जीवनाला एक निश्चिंतता येते. एक निश्चिंतता येते. काय होतं? आता हे व्यवहारातली उदाहरणं आहेत. आपण इतकी संपत्ती कमवली, हे अमुक आहे, हे तमुक आहे, इतकी काही प्रॉपर्टी आहे. माणूस आपल्या जाण्याच्या पूर्वी साधारण ही व्यवस्था करत असतो की हे ज्याचं त्याला देऊन टाकलं पाहिजे. मुलीला काय द्यायचं, मुलाला काय द्यायचं, अमुक काय करायचं, नातवांना काय द्यायचं, हे ज्याचं त्याला देऊन टाकलं की एक निश्चिंतता. चला बाबा, आता माझं संपलं. एक निवृत्ती असते आणि निवृत्त होण्याचा आनंद वेगळा असतो. म्हणजे मी व्यावहारिक दृष्टीने म्हणत नाही, ही प्रवृत्ती आणि निवृत्तीतली निवृत्ती म्हणतोय. याचा एक वेगळा आनंद असतो. वृत्ती हे निवृत्ती झाली जनन दिसे तेथे, असं जे तुकाराम महाराज म्हणतात, त्याचा एक वेगळा. माणूस म्हणतो नाही, आता माझं काही नाहीये, मी मोकळा आहे, माझं काही नाही आता. तर हे म्हणणं यावं, पण हे असं होत नाही. हे असं होत नाही की बाबा हे मुलाला देऊन मोकळं व्हावं. तर माणूस म्हणतो नाही, आता व्यवहार तरी असं सांगतो, कायदा तरी असं सांगतो की असं नका करू, तुमच्याकडे तुमचं म्हणून काही असू द्या, सगळंच नका देऊन टाकू, नका सगळं देऊन. का? तर हा अविश्वास आहे की मुलगा पुढे सांभाळेल का नाही. हा अविश्वास आहे की सगळं जर माझं गेलं तर मी कशाच्या. ही एक सिक्युरिटी असते, कारण आयुष्यभर ती सवय लागलेली आहे. कशाच्या तरी आधारावर जगणं ही एक सवय आहे माणसाला लागली. निराधार होऊन जगण्यामध्ये जो आनंद असतो, हे मी पुन्हा सांगतो, हे प्रवचनात बोलणं सोपं आहे, हे खरंच सोपं आहे. पण संतांची चरित्र आपल्याला अशी दिसतात. निस्त्रय गुण्ये पथी विचरताम को विधी को निषेध, असं शुकाष्टकामध्ये आलं. कशाचा विचार करायचा, काय आहे जेवणाचा. आम्ही ते सगळं, ते आमच्या जीवनाचा तो एक आधार असतो. खिशामध्ये पैसे नसले तर माणसाला अस्वस्थ वाटतं. कित्येक वेळेला असं घडतं. बाहेर जाताना नाही पाकिट घेतलं का, बघा कशा करता, नाही समजा अडचण आली तर. येणार नाही अडचण, नाही येणार नाही माहिती आहे, पण असू देत. मग माहिती आहे तरी असू देत, हा कुणावरचा विश्वास आहे, कुणावरचा अविश्वास आहे. पण हे अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला पुन्हा पुन्हा तिकडे खेचून आणत असतात. पुन्हा पुन्हा तो विचार करायला भाग पाडतात की मी कुठेतरी अजून अनिश्चित आहे, मी कुठेतरी अजूनही अस्थिर आहे. हे स्वतःवर आपण आरोप करत असतो बऱ्याचदा. हे यज्ञाचा परिणाम ऐहिकात आहे. दान ही संकल्पना आहे. दान द्या, का बाबा दान द्या, त्याच्याने पुण्य मिळेल. मिळेल का न मिळेल कुणाला माहिती.
शेवटी आपण कोणत्या भावनेने दान करतो याच्यावर ते सगळं अवलंबून असतं. असं आहे ना. देण्याची भावना पाहिजे एवढीच गोष्ट खरी. ना दत्तम उपतिष्ठते असं संस्कृतामध्ये एक म्हण आहे. दिल्याशिवाय मिळत नाही, देण्याची वृत्ती पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांचा तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त, दिल्याशिवाय मिळत नाही असं ज्ञानेश्वर महाराजांचंही म्हणणं आहे. ना दत्तम उपतिष्ठते हे कालिदासाचं वचन आहे. हे म्हण म्हणून वापरलं जातं हे, पण वचन कालिदासाचं आहे. उपानहम मया दत्तम जीर्ण कर्ण विवर्जितम तत्पुण्येन गजारूढो ना दत्तम उपतिष्ठते कालिदासाचं वचन आहे. दिल्याशिवाय ते उन्हाळ्याचे दिवस होते, वैशाख मास होता, सूर्य असा डोक्यावर आलेला, खाली माती तापलेली, मागे मी गोष्ट सांगितली असेल कदाचित. आणि कालिदासाला काही काम पडलं म्हणून तो राजाकडे निघाला, भोजराजाकडे. ते असं ऊन इतकं तापलेलं, तसं तो रस्त्यावरून जाताना सहन होत नव्हतं, पण तरी काही कामा करता तो निघाला. तर त्याला असं दिसलं की रस्त्यावरून एक म्हातारा मनुष्य येतो, खूप असा कमरेतनं वाकलेला आहे, खूप म्हातारा झालेला आहे, आणि त्याच्या पायात काही नाहीये, त्याला माती पोळते आहे, डोक्यावर काही छत्री टोपी नाहीये, वरून सूर्य आग ओकतो आहे, आणि वरून तो तापलाय, खालून माती त्रास देते, प्रत्येक पावलाला त्याच्या डोळ्यातनं पाणी येत आहे, म्हातारा आहे, खूप असा उन्हाने लाल झालेला आहे, प्रत्येक पावला गणिक वेदना होते आहे. हे कालिदासाने बघितलं. तर कालिदास कवी आहे, त्याच्यामुळे अंतःकरण जरा संवेदनशील आहे. तर त्यांना वाईट वाटलं ते दुसऱ्याचं, ते त्याचं म्हाताऱ्या माणसाचं दुःख बघून. काय करावं त्याने विचार, कशासाठी एवढ्या उन्हात? त्याने काहीच कारण सांगितलं, बाहेर पड, ते संध्याकाळी नाही, मला आत्ताच जायचं. कालिदास म्हणाले पण पायात काही नाहीये, डोक्यावर काही नाहीये, असे कसे, त्रास होत नाही का? तो म्हणाले त्रास होत नाही असं कसं? त्रास तर प्रचंड होतोय, पण मग पायात काहीतरी चप्पल वगैरे घालायची. तो म्हणाला नाही, माझ्याकडे नाहीच आहे, मी गरीब आहे, माझ्याकडे चप्पल सुद्धा नाहीये घालायला. कालिदासाला वाईट वाटलं, त्याने आपल्या पायातली चप्पल काढली आणि त्याला देऊन टाकली. जाओ, एवढं घालून जा. म्हाताऱ्या माणसाला बरं वाटलं, थोडा दिलासा मिळाला, ठीक आहे, हरकत. तर तो निघून गेला. आता गंमत अशी झाली की आपली चप्पल काढून त्याला दिल्यामुळे ह्यांचे पाय पळायला लागले. यांना कुठे उन्हात फिरून माहिती होतं, हे राजकवीच आहेत, पालखीतून फिरूनच माहिती आहे. यांना ह्यांचे पायांना चटके बसाय, यांचे पाय पळायला लागले, भाजायला लागले, चटके बसायला लागले. आता काय करावं? पण नाईलाज होता, गेलं तर पाहिजे म्हणून वेगाने निघाले. तेवढ्यात भोजराजाचा माहूत भोजराजाच्या हत्तीला स्नान घालून नदीकडून दरबाराकडे चालला. त्या माहूताने असं बघितलं हत्तीवरून की हा राजकवी आहे, आणि इतक्या उन्हामध्ये पायामध्ये काही नसताना निघालाय. त्यांनी थांबवलं, कविराज थांबा. म्हणे काय, कुठे निघालात? म्हणे बाबा दरबारात निघालोय, थांबवू नको, पाय भाजतात आहेत, जाऊ दे मला लवकर. तो म्हणाला दरबारात चाललात ना? हो. हा म्हणाला मी पण दरबारात चाललोय, हत्ती रिकामा आहे, कशाला पाय भाजून घेताय, बसा ना वरती. कालिदासाला बरं वाटलं, बरं झालं, मग पाय भाजतच होते, वेदना होतच होत्या, सहनशक्तीच्या पलीकडे होतं, पण हत्ती आणायचा रिकामा चाललाय, बसूया. मग त्या माहुताने हत्ती जवळ आणला. भोजराजाचा हत्ती, राजाचा हत्ती, त्याच्यावर राजाची अंबारी, त्याच्यावर राजाची गादी, आणि त्या राजाच्या गादीवर कालिदास जाऊन बसले. योग असा गमतीचा, त्या हत्तीवर बसून निघालेले असताना भोजराजात समोर घोड्यावर बसून आला. काय बाबा, उन्हाच्या वेळेला आपल्या प्रजेची काय अवस्था असते हे बघावं म्हणून घोड्यावर बसून तो राजा बाहेर पडला. तेवढ्यात त्यांनी बघितलं हत्ती आपलाय, वरचं निशाण आपलंय, अंबारी आपली सोन्याची आहे, आणि त्याच्यामध्ये बसण्याचं धाडस केलं कोणी? राजाच्या जागेवर कुणी बसावं असा प्रघात नाहीये, बसता नाही येत कुणाला. ज्याची त्याची एक हे असते, काय अवस्था असते, काय पोझिशन, तिथे दुसऱ्याचं नाही सहन होत, दुसऱ्या कोणी नाही पोहोचू शकत तिथपर्यंत. राजाला राग आला, माझ्या जागेवर कोण बसतो? जवळ जाऊन बघितलं तर कालिदास. ठीक आहे, हरकत नाही, आपल्या जागेवर कोणी बसू नये हे खरं आहे, पण आपल्या जागेवर विद्वान बसला तर वाईट वाटू नाही, हेही खरं, हेही खरं. कोणी कुणाच्या जागेवर बसू नये, पण कुणाच्याही जागेवर विद्वान बसला तर वाईट वाटू नये. राजा ठीक ठीक, कालिदास बसले, हरकत. पण आता राजा घोड्यावर होता त्यामुळे खाली, आणि हे हत्तीवर होते त्यामुळे उंच. तर राजाने खालून विचारलं, काय कविराज, आज माझी जागा घेतलीत, काय मनात काय? कारण विद्वानाच्या मनात आलं तर तो काय वाटेल ते करू शकतो. काय मनात काय, माझ्या जागेवर बसला, माझ्या जागेपर्यंत पोहोचण्यात मजल मारली तुम्ही, काय कारणाने? माझ्या जागेवर कसे पोहोचलात तुम्ही?
हे भोजराजाने विचारल्यानंतर कालिदासाने हे उत्तर दिलं. उपानहम मया दत्तम जीर्ण कर्ण विवर्जितम तत्पुण्येन गजारूढो ना दत्तम उपतिष्ठते. हे त्यांच्या मुखातला तेव्हाचा श्लोक. तर कालिदास असं म्हणे उपानहम, उपानहम म्हणजे चप्पल पायात. उपानहम हे द्विवचनी रूप होतं त्याचं. तर उपानह म्हणजे वहाण, चप्पल. तर उपानहम मया दत्तम, माझ्या पायातल्या चपला मी देऊन टाकल्या. कशा होत्या? जीर्ण म्हणजे वापरलेल्या अशा चपला मी देऊन टाकल्या. चप्पल होते त्या वापरलेल्या चप्पल देऊन टाकल्या. कर्णविवर्जितम, कर्णविवर्जित म्हणजे अंगठा तुटलेला होता. चप्पलचा अंगठा तुटलेला होता. अंगठा तुटलेल्या वापरून गोळ झालेल्या अशा त्या चप्पल मी देऊन टाकल्या. तत्पुण्येन गजारूढ. मुद्दा इथे की तेवढा दिल्याचं पुण्य माझ्या जीवनात जमा झालं, त्याच्यामुळे राजाची जागा, चप्पल दिल्याने राजाची जागा निर्माण झाली, मला प्राप्त झाली. का? कारण ना दत्तम उपतिष्ठते, दिल्याशिवाय मिळत नाही, हा जगाचा नियम आहे. दातृत्व हा गुण आहे, मान्य आहे, पण दानाचा परिणाम माझ्या मरणानंतर मला काय प्राप्त होणार आहे हा विचार महत्वाचा नाहीच आहे. मुळात कोणत्याही गुणांचं चिंतन करताना असं आहे, मी आधी जे बोललो ते मी सांगतो आणि आता जे बोलतो ते मी सांगतो. मरणोत्तर मानवी जीवन माणसाचं आहे याला भारतीय तत्व विचाराची मान्यता आहे, याच्याबद्दल नाहीये काही संदेह. परंतु ते प्राप्त करून घेण्याकरता आता आम्ही ज्या गुणांचं आधान आमच्या जीवनामध्ये करतो आहोत त्याचा प्रत्येकाचा परिणाम आम्हाला मरणोत्तरच आहे असं नाही, तर काही गोष्टींचा परिणाम आम्हाला ऐहिकातही आहे, की जो ऐहिकातला परिणाम आम्हाला त्या पारमार्थिक जीवनाच्या परिपूर्णतेकरता सहाय्यक ठरणार आहे. दान हा दानानंतर, दानानं पुण्य, पुण्यानंतर चांगलं मला काहीतरी मिळेल असं ठीक आहे, पण दान करण्याची भावना काय काय भावना आहे दान करण्याची? ते काल डॉक्टरांनी एक कबीर महाराजांचा दोहा सांगितला होता कालच्या आपल्या त्या समान विचारांच्या त्या कार्यक्रमामध्ये. डॉक्टर जाधवनी आपल्याला दोहा सांगितला होता, आमच्या पाठामध्ये थोडासा वेगळा आहे. ते कबीर महाराजांनी असं म्हटलंय, आयरन की चोरी करे सुई का करे दान, चढ़त चौबारे देखत रहे कब आवे विमान. असं म्हटलं की आयरन, आयरन म्हणजे माहिती आहे लोखंडाची आयरन असते, लोहाराकडे मोठी जड आयरन असते, त्या आयरनीची चोरी करायची आणि त्या आयरनीतलं थोडाशा लोखंड काढून त्याची सुई करून त्याचं दान करायचं. आयरन की चोरी करे सुई का करे दान. आणि एवढी चोरी करून एवढंच दान केल्यानंतर मग उंच उभं राहून बघायचं मला न्यायला विमान कधी येणार आहे तुकाराम महाराजांसारखं. एवढ्या दानात चढत चौबारे देखत रहे कब आवे विमान, की कधी विमान येईल. तर हे दान नाहीये. मनुष्य आपल्या काय माणसाला देवाने बुद्धी दिली मला कळत नाही, पण खरोखर अलौकिक दिली. म्हणजे देवाने माणसाला अशी बुद्धी दिली की त्या बुद्धीवर तो देवालाच फसवतोय. काय बुद्धी दिली असेल? आयरन की चोरी करे सुई का करे दान. एवढंच त्याच्यातलं दान करायचं. बरं, जे दान करायचं ते स्वसामर्थ्याने मिळवलेल्या संपत्तीचं नाहीच आहे, ते चोरी करून आणलेल्या संपत्तीचं. आणि मग अपेक्षा ठेवायची मला विमान कधी येईल, मला कधी स्वर्गात जाता येईल, भगवान मला न्यायला कधी येतील. ते येणार नाही, ते विमानही पाठवणार नाही. साधी गोष्ट आहे. महाभारताने असं म्हटलंय, दानामध्ये भावना जास्त महत्वाची, श्रद्धा जास्त महत्वाची. दान करावं चांगलं आहे, सत्पात्री करावं चांगलं आहे, सत्क्षेत्री करावं त्याही पेक्षा चांगलं आहे, चांगल्या पदार्थांचं करावं त्याही पेक्षा चांगलं आहे. पण या सगळ्यापेक्षा चांगली श्रद्धा आहे. आणि ते कसं, ते किती, ते महाभारतानेच सांगितलंय की ज्याच्याकडे 1000 आहेत त्यांनी 100 दिले, ज्याच्याकडे 100 आहेत त्यांनी 10 दिले, ज्याच्याकडे 10 आहेत त्यांनी 1 दिला, आणि ज्याच्याकडे एकही नाही त्यांनी नुसतं पाणी दिलं, तर सगळ्यांना मिळणारं फल समान आहे. 1000 दिले म्हणून 1000 पटीनं फल असतं असं नाही. भावना समान आहे तर मग फलही समान आहे. फलाचा विचार भावनेच्या समानतेशी आहे. वस्तूच्या असमानतेत फलाची असमानता निर्माण होत नाही पारमार्थिक दृष्टीने. असं आहे. तर दान आम्ही केलं, त्या दानाचा परिणाम काय आहे? आम्हाला पुण्य प्राप्त होईल. हा परिणाम पारलौकिक आहे, तो महत्वाचा नाही आहे. बरं, पुण्यानं काय प्राप्त होईल? असं आहे की पुण्य हे सुद्धा वाईटच आहे. आता मी हे बोलीन तर वाईट वाटेल,
आम्ही करूच नाही का काय मग असं होईल. तर पुण्य हे सुद्धा वाईट आहे पारमार्थिक दृष्टीने. का वाईट आहे तर आम्ही पुण्य केलं तर त्या पुण्याचा भोग भोगण्याकरता आम्हाला पुन्हा जन्माला यावं लागतं. मग जे पुन्हा जन्मात घालतं ते चांगलं का वाईट असा प्रश्न आहे. आम्ही दान केलं, दानाचं काही पुण्य जमा झालं, ते पुण्य भोगायच्या आत आमचा देहपात झाला तर ते पुण्य वाया गेलं का? नाही. ते भोगण्याकरता आम्हाला पुन्हा यावं लागेल की नाही? यावं लागेल. मग पुण्य करूनही जर जन्ममरण थांबत नसेल तर पुण्य चांगलं कोण म्हणेल? एक वेगळा विचार थोडा. पाप जसं आम्हाला पुन्हा जन्माला घालतं तसं पुण्यही आम्हाला पुन्हा जन्माला घालतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी 3 प्रकार केले: पापात्मक पुण्य, पुण्यात्मक पुण्य आणि शुद्ध पुण्य. 9व्या अध्यायात विचार आहे. स्वर्गात मनुष्य गेला तर ते पुण्यात्मक पापात्मक पुण्य झालं. पापात्मक पाप, पापात्मक पुण्य आणि शुद्ध पुण्य असे प्रकार. पापात्मक पुण्य, पापात्मक पाप आणि शुद्ध पुण्य. पापात्मके पापे नरका जायचे, पापात्मके पुण्य स्वर्गा जायचे, माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. अशी 9व्या अध्यायात विचार. 9व्या अध्यायातली ओवी काय ओवी आहे की नरकामध्ये पडला ते पापात्मक पाप आहे, स्वर्गामध्ये गेला ते पापात्मक पुण्य आहे आणि परमात्मा प्राप्त झाला ते शुद्ध पुण्य आहे. माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक, तुकाराम महाराजांचं वचन. शुद्ध पुण्य असे काही प्रकार केले. हे दान सुद्धा आम्हाला पुन्हा इकडेच आणतं, पुन्हा इकडेच आहे. बरं, पुण्याने जी काही फलं आम्हाला प्राप्त होतात ती काही कायमस्वरूपी प्राप्त होतात? पुण्याने आम्हाला प्राप्त होणारा आनंद हा मर्यादित काळापुरता आहे. पुण्य जोपर्यंत संचय आहे तोपर्यंत आहे आणि कुठलाही सुखाचा उपभोग घेताना पुण्य खर्च करावा लागतो. मी म्हणून गंमत म्हणून मी सांगतो की हे स्वर्गामध्ये राहणं म्हणजे प्रीपेड आहे. हे प्रीपेड आहे सगळं प्रकरण. आता ही भाषा पटकन समजते म्हणून ही वापरायची, दुसरं काही नाही. म्हणजे आयुष्यभर आधी तुम्ही पुण्य करा, त्याचं पुण्य घ्या, ते प्रीपेड जमा होईल आणि मग तुम्ही स्वर्गात जा. मग स्वर्गामध्ये प्रत्येक भोग घेताना ते खर्च होत जातं. ते आम्हाला कळत नाही कारण त्याचे SMS येत नाही म्हणून आम्हाला ते कळत नाही की तुमचं इतकं पुण्य खर्च झालेलं आहे, इतका बॅलन्स तुमचा शिल्लक आहे, इतकं गेलेलं आहे, इतकं राहिलेलं आहे, हे आम्हाला कळत नाही. पण प्रत्येक गोष्टी करता पुण्य द्यावं लागतं. आणि जेव्हा आम्ही जी काही प्रीपेड आम्ही केलेलं असतं, जी काही रक्कम असते ती संपल्यानंतर पुढे त्याचा काही उपयोग नसतो. तसं ते पुण्य संपलं की त्याला स्वर्गात ठेवत नाही, तिथून लाथ मारून हाकलून देतात पुन्हा खाली, की संपलं तुमचं, चला निघा खाली. ज्ञानेश्वर महाराजांचं वचन आहे त्या अर्थामध्ये, तुकाराम महाराजांचं वचन आहे. पुण्य संपलं, तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. तुका म्हणे पुण्यक्षय अधोगती जाती, अधोगतीला जातो तो पुण्यक्षय झाल्यामुळे. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय पुण्याची पाऊटी सरे, पुण्याचा संचय सरे संपला, स्वर्ग इंद्रपणाची उटी उतरे. इंद्रपणाचा तो पोशाख उतरून टाकावा लागतो. मग येऊ लागते माघारे मृत्यू लोका, मग पुन्हा त्याला खाली यावं लागतं. का? हे प्रीपेड आहे, हे काही पोस्टपेड नाहीये, हे सगळं प्रीपेड प्रकरण आहे. मग उपयोग काय झाला त्याचा? आता मी काहीतरी पैसे देऊन भोग मिळवतो आणि नंतर मी पुण्य खर्च करून भोग मिळवतो. काय फरक? काय? काहीच फरक नाहीये. त्यामुळं माझ्या दानाचा जो काही परिणाम माझ्या जीवनावर होणार आहे तो व्यावहारिकच आहे, तो पारमार्थिक नाही आहे. पण ऐहिकात मी दान करावं असं जेव्हा संत सांगतात किंवा शास्त्र सांगतात तेव्हा त्यांचा हेतू अशा भोगात आम्ही प्रवृत्त व्हावं असं कधीच नाहीये. तुम्ही दान करा म्हणजे तुम्हाला स्वर्गातले भोग भोगायला मिळतील असं सांगण्यात संतांचं तात्पर्य आहे असं वाटतं आपल्याला? भोग प्रवृत्त जीवन निर्माण करावं ह्या संतांच्या वाङ्मयाचा हेतू कसा असेल? असं नाहीच आहे. मग पुण्य करा म्हणतात की नाही? करा म्हणतात. मग कशा करता करा म्हणतात? त्याचा ऐहिक विचार आहे. तुकाराम महाराजांनी दानाचा विचार करताना हे विचार सांगितले की तुम्ही दान करा, जे असेल त्याच्यातलं दान करा. ते तुकाराम महाराजांनी फार विनोदाने एका ठिकाणी सांगितले
नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. ज्याच्यामध्ये सार आहे, क्रीम आहे, ते दूध कदाचित दुसऱ्याला देऊ नका. ठीक आहे, हरकत नाही, नका दान करू त्या दुधाचं. जयामध्ये नका घालू दूध जयामध्ये सार, ज्याच्यामध्ये सार आहे असं दूध लोकांना देऊ नका तुम्ही. ठीक आहे, पण सगळं लोणी काढून घेतल्यानंतर खाली जे पाणी उरतं निदान ते तरी देण्याची वृत्ती ठेवा ना. नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. निदान लोकांना ताक तरी द्या आपल्यातलं. हे द्या म्हणून जे सांगणं आहे, देत जा देत जा देत जा, हे सांगणं कशा करताय? याच्यातून काही फार आपल्याला पुण्य मिळणार आहे काय? आणि ते पुण्य मिळून आपल्याला स्वर्गातले भोग भोगावेत अशी आपल्या ठिकाणी भावना निर्माण करावी हा हेतू आहे का? नाही ना. जर तसा हेतू असता तर संतांनी आपल्या वाङ्मयामध्ये स्वर्गातल्या भोगांचं महत्व सांगितलं असतं. पण संतांनी तसं न करता स्वर्गातल्या भोगाची नश्वरताच संतांनी सांगितली. ते भोग सुद्धा कसे त्रासदायक आहेत हेच सांगितले. म्हणजे ते प्राप्त करून घ्यावेत याच्याकरता दान करा हा संतांचा हेतू नाही. मग ऐहिकातल्या या दानाची शिकवण कशा करता? तर त्याचं उत्तर मी सांगून जातो. हे दान ऐहिकात आहे, ही ऐहिक शिकवण आहे सगळे. काय त्याचा विचार करता येऊ शकतो आपल्याला? असं आहे, आता एक उदाहरण म्हणून सांगतो. माझ्याकडे कल्पना करा की अशी एक काही 100 वस्त्र आहे आणि कुठेतरी मी तीर्थक्षेत्रामध्ये गेलो, काही पर्व काळ आहे आणि मला हे दान करावीत असं माझी इच्छा आहे. येणाऱ्या व्यक्तीला एक वस्त्र दान करावं अशी माझी वस्त्रदानाची इच्छा आहे. माझ्याकडे 100 वस्त्र आहेत, दान करण्याची माझी इच्छा आहे. म्हणून मी ती 100 वस्त्र घेऊन तिथे गेलो. 10 माणसं आली, मी 10 जणांना एक एक वस्त्र दिलं. मग 100रातली 10 गेली, माझ्याजवळ 90 राहिली. अजून 10 माणसं आली, मी अजून दिली, आता 80 राहिली. मग अजून एक 25 माणसं आली, ती वस्त्र मी दिली, आता माझ्याकडे 65 राहिली. अजून एक 5 माणसं आली, 15 माणसं आली, मी त्यांना वस्त्र देऊन टाकलं, एक 50 माझ्याकडे राहील. मी आणली होती 100, आता मी दान केल्यामुळे माझ्याजवळ राहिली आहेत 50. बरोबर? हा विचार कसा करायचा आहे? या विचाराच्या मागची भूमिका नेमकी काय? की जी आपल्या पारमार्थिक जीवनाकरता हे दान आपल्याला उपयोगी ठरायचंय. तर याच्यामध्ये विचारशैली काय असली पाहिजे, या हा मुद्दा आहे. माझ्याकडे 100 होती, मी 50 दान दिली, आता माझ्याकडे 50च राहिली आहे. तर याचा अर्थ असा की पूर्वी जेव्हा माझ्याकडे 100 वस्त्र होती तेव्हा मी असं म्हणत होतो की ही माझी 100 वस्त्र आहे आणि आता त्याच्यातली 50 दान देऊन टाकल्यामुळे आता मी म्हणतो आता माझ्याकडे 50च वस्त्र राहिलेली आहेत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की माझं ममत्व जे 100% विस्तारलेलं होतं त्याच्यातलं दान केल्यामुळे ते ममत्व कमी झालंय आणि आता 50% माझं ममत्व राहिलं. वस्त्राबद्दलचं ममत्व कमी झालं, अनात्म पदार्थाबद्दलचं ममत्व कमी झालं. मग अजून एक 40 माणसं आली, मी वस्त्र देऊन टाकली, मग आता माझ्या हातात 10च राहिली. मग अजून 5 माणसं आली, मी त्यांना 5 वस्त्र दिली, आता 5च राहिली. मग आणखीन 5 माणसं आली, मी 5ही जणांना देऊन टाकलं, आता मी मोकळा झालो. म्हणजे वस्त्राबद्दलचं माझं जे ममत्व 100% होतं ते दानानं 0% आलं. हा दानाचा ऐहिक परिणाम मानला. त्या दानाचा परिणाम पुण्य मिळेल की नाही हा नंतरचा मुद्दा आहे. पण परमात्मा सोडून बाकी व्यवहाराबद्दल आमच्या अंतःकरणामध्ये जे ममत्व निर्माण झालेलं असतं ते ममत्व निवृत्त करणं हा दानाचा खरा परिणाम आहे, की जो आमच्या पारमार्थिक जीवनाकरता आम्हाला महत्वाचा ठरणार आहे. की हे ममत्व कमी 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 करत आलं पाहिजे. आमचा परमार्थ का? कारण अनात्म पदार्थाचं ममत्व हे कुठेतरी आम्हाला दुःख देणार आहे. नको असलेल्या पदार्थाबद्दल मला माझेपणा निर्माण झाला की तो माझेपणा मला कुठेतरी त्रास देईल की नाही. कारण वस्तू ही कधीही त्रासदायक नसते. कोणतीही वस्तू, स्थूल असो कोणतीही असो, ही वस्तू कधीही त्रासदायक नसते. त्या वस्तूबद्दलचं ममत्व नेहमी त्रास देत असतं. दुःख हा भावनेचा परिणाम आहे, दुःख हा स्थूल पदार्थाचा परिणाम नाहीये. आपण विचार करा की एखादी वस्तू उचलताना ती हातातून सुटली, माझ्या पायावर पडली तर मला दुःख होतं. दुःख कोणी दिलं? त्या वस्तूने नाही दिलं मला. मी म्हणतो अहो इथं कोणी ठेवलं, याच्यामुळे वस्तूमुळे दुःख नाही होत. त्या
वस्तूबद्दलचं जे ममत्व आहे, आपल्या पायाबद्दल, आपल्या इंद्रियाबद्दल, आपल्या देहाबद्दलचं जे ममत्व आहे, त्या ममत्वाला धक्का बसल्यामुळे आपल्याला दुःख आहे. संसार दुःख देत नाही. मी एक गमतीचं उदाहरण सांगतो. हे माझं घड्याळ आहे. कल्पना करा की हे घड्याळ माझ्या घरातून चोरीला गेलं आणि ज्या दिवशी चोराने माझ्या घरातलं हे घड्याळ चोरून नेलं, त्याच वेळेला जाता जाता त्यांनी गावातलं एक घड्याळाचं दुकान फोडलं आणि तिथून अशी 50 एक घड्याळं चोरून नेली. कुणाचं तरी दुकान फोडलं, त्याच्यातून एक अशी 50 घड्याळं चोरून नेली. माझं घड्याळ चोरीला गेलं, 50 घड्याळ चोरीला गेली. मला दुःख कशाचं असतं? ते 50 घड्याळ ती चोरीला गेली याचं मला दुःख आहे का हे घड्याळ चोरीला गेलं एक याचं? घड्याळ चोरीला जाणं याच्यात जर दुःख असतं तर ते दुःख 50 पटीनं वाढायला पाहिजे होतं, कारण तिथे 50 घड्याळ चोरीला गेली. घड्याळ चोरीला गेलं याचं दुःख नसतं, माझं घड्याळ चोरीला गेलं याचं दुःख असतं. घड्याळ हे दुःखाचं कारण नाहीये. घड्याळाबद्दल माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेलं जे ममत्व आहे ते ममत्व माझ्या दुःखाचं निमित्त ठरतं. एक वेदांताच्या दृष्टीने बोलतो मी, व्यवहाराच्या दृष्टीने बोलत नाहीये. हे व्यवहाराच्या दृष्टीने मी बोलतोय. तर हा विचार आपण करून पहा. हा विचार करून पहा की हे ममत्व आम्हाला जर दुःख देत असेल तर हे ममत्व कमी केलं पाहिजे. या ममत्वाचा त्याग झाला पाहिजे. मग ममत्वाचा त्याग कधी होईल? दानाने होईल. म्हणून दान. हे ऐहिकातलं सगळं चिंतन आहे. ऐहिकामध्ये आमच्या ऐहिकाचाच परिणाम आम्हाला पारमार्थिकामध्ये भोगायचा आहे, हे खरं आहे. पण त्याच्याकरता ऐहिकात आम्ही काय वागलं पाहिजे याचं चिंतन तुकाराम महाराज आम्हाला अभंगातून सांगतात. तुम्ही आत्ता काय वागायचं? गीता भाष्यामध्ये शंकराचार्यांनी 2ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला एक चिंतन केलं. मी भाव सांगतो त्याचा फक्त. संतांचा वर्तमान काल, संत चरित्रातला वर्तमान काल हे साधकाचं भविष्य असतं. ऐका, संतांचा वर्तमान काल हे साधकाचं भविष्य असतं आणि संतांचा भूतकाल हे साधकाचं वर्तमान असतं. संत कसे वागले हे साधकाचं वर्तमान आहे. साधकाने आत्ता तसं वागायचं आहे आणि संत वर्तमानात ज्या अवस्थेमध्ये आहेत तिथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे, म्हणून ते आपलं भविष्य आहे, असा विचार आहे. तर तुकाराम महाराज आपल्याला स्वतःचं चरित्र सांगतात की मी असं केलं, मी तसं केलं, असं झालं माझ्या जीवनामध्ये, अशी भावना माझ्या ठिकाणी निर्माण झाली, मी दया दाखवली, मी अमुक केलं, मी तमुक केलं. हे कशा करता सांगितलंय? तर ते आपलं वर्तमान असावं ही त्यांची अपेक्षा आहे. रामेश्वर भट्टाने तुकाराम महाराजांचे सगळे अभंग पाण्यामध्ये बुडवले. निर्माण झालेलं असं वाङ्मय कुणीतरी कुठल्या तरी अभिनिवेशापोटी आपल्या वाङ्मयाला धक्का लावत असेल तर आपण त्याच्यावर केस करू, त्याला मारू, त्याच्याबरोबर भांडण करू, त्याचं तोंड पुन्हा आयुष्यात बघायचं नाही असं ठरवू. कुणाला तरी रामेश्वर भट्टांना कुणीतरी जाऊन सांगितलं की तुकाराम महाराज प्राकृतामध्ये वेदांत सांगतात. आता प्राकृतामध्ये वेदांत सांगणं हा काही दोष आहे काय? पण त्या काळामध्ये मानला जात असे. वेदाचे सिद्धांत ते सांगतात. मग ते दशग्रंथी होते ते रामेश्वर भट्ट, ते आले, त्यांनी तुकाराम महाराजांना विचारलं की तुम्ही असं करता? तुकाराम महाराज म्हणाले मी काय करतो मला माहिती नाही. तुका म्हणे बोल माझा बोलतो विठ्ठल, मी बोलत नाही. चाळुंखा मंजुळ बोली तसे वाणी, बोलविता धनी वेगळाची. बोलवणारा धनी वेगळा आहे, मी हे माझ्या मनाचं बोलत नाही. मला देवाने कवित्व करायची आज्ञा केली, माझ्याकडून कवित्व होत आहे. मी ठरवून बसत नाही की अशी कल्पना आपण कधीच नाही करू शकत की तुकोबाराय काय किंवा समर्थ काय घळीमध्ये बसले असतील आणि दासबोध सांगताना आता या ओवीला यमक पुढे काय जोडावं या डोकं खाजवत बसले असतील आणि मग नंतर नाही नाही हे जमलं नाही, हे हा कागद फाडून टाक, आपण पुन्हा लिहू. हे काही नवकवी आहेत काय? की ही कविता नाही जमली म्हणून दुसरी लिहा, ही नाही जमली म्हणून तिसरी लिहा, कागदाचे गोळे करून टाक. अरे त्यांच्या मुखातून ते येत गेलं. यांनी अलंकाराची मी तर ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मयाचा अभ्यास करताना मला अनेक वेळेला हे जाणवलं की
ज्ञानेश्वर महाराजांनी जेवढे अलंकार वापरले तेवढे प्राकृतामध्ये कुणीच वापरलेले नाही. साहित्य दृष्टीने जर ज्ञानेश्वरीचा विचार करायचा ठरलं तर तेवढे अलंकार कुणीच वापरलेले नाही आहेत. संस्कृतात सुद्धा कोणी वापरलेले नाही. कालिदासांनी वापरलंय पण उपमा कालिदासस्य. भारवीचा अर्थगौरव महत्वाचा आहे. म्हणजे त्या विशिष्ट एका गुणांवर लक्ष केंद्रित करूनच त्यांच्या वाङ्मयाची निर्मिती झाली. पण ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी असं काही नाही. सगळेच अलंकार त्यांच्या ठिकाणी त्यांच्या वाङ्मयामध्ये सुखेनाही वायून राहिले. आता मी थोडस बोलीन, काय माझा तो आवडीचा विषय आहे म्हणून बोलीन. काही म्हणा अभिनिवेश आहे म्हणा, काही म्हणा आपण. पण काय आहे की अलंकार वापरून आपलं वाङ्मय समृद्ध करण्यामध्ये अनेक कवींनी आपलं आयुष्य खर्च केले. कालिदासासकट शृंगाराला महत्व देणं, कारण तो प्रधान रस आहे, त्यामुळे शृंगार रसाला महत्व देऊन वाङ्मय निर्मिती करणं, वेगवेगळे अलंकार आपल्या वाङ्मय कृतीमध्ये वापरून ती वाङ्मय कृती अजरामर करणं, हे लोकांनी केलंय. पण काय झालंय की अलंकाराच्या वापरातून त्यांचं वाङ्मय अजरामर झालंय. पण अलंकारांनी विचार केला की आपल्याला अजरामर व्हायचं असेल तर आपण ज्ञानेश्वरीत गेलो पाहिजे. अलंकारामुळे ज्ञानेश्वरी अजरामर झाली नाही, ज्ञानेश्वरीत वापरल्या गेल्यामुळे साहित्यशास्त्र अजरामर राहिले, अशी परिस्थिती आहे. आपण ज्ञानेश्वरी वाचून पहा, साहित्य दृष्टीने वाचून पहा. ज्ञानेश्वर महाराजांनी 42 अलंकार वापरले, कोणीही एवढे वापरलेले नाही. काळाच्या ओघामध्ये विस्मरणात गेलेले अलंकार ज्ञानेश्वर महाराजांनी पुन्हा पुन्हा वापरले, अनेक वेळेला वापरले. हे सोपं प्रकरण नाहीये. आता हे अलंकार वापरायचे म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी ग्रंथ उघडून बघितला असेल की बाबा या अलंकाराचं लक्षण काय आहे, उपमान आणि उपमेय याचा काय संबंध आला म्हणजे हा अलंकार सिद्ध होतो, मग असा अलंकार आपण वापरायचा, मग विचार करा, तयार करा, असं नाही आहे. ज्ञानेश्वर महाराज बोलत गेले, अलंकार त्याच्या मागून धावत आले. आम्हाला यायचंय तुमच्या वाङ्मयामध्ये, तुम्ही नका वापरू आम्हाला, आम्हाला यायचंय तुमच्या वाङ्मयामध्ये. समर्थ आणि तुकाराम महाराज अशी काही रचना करून बघत असतील, आधी रफ बघत असतील, मग कल्याण स्वामींना सांगून फेर करा, असं थोडं झालं असेल ते. अरे त्यांच्या मुखातून ती गंगा बाहेर पडली, लिहून घेणारे थकले असतील, बोलत राहिले ते, त्यांच्या बोलण्यामध्ये हे सगळं जिवंत होत गेलं. त्याच्याकरता परिश्रम नाही आहेत त्यांना काही. वाङ्मयाचा विचार साहित्य दृष्टीने करताना असा आहे. मी कशा करता हे सगळं बोलत होतो आपल्याला आपण विचार करून पहा की आता हे किती लांब. मी फक्त दानाबद्दल आपल्याला एक विशेष विचार म्हणून सांगितलं. अशा सगळ्याच गुणांबद्दल आपल्याला चिंतन करता येतं की ज्याचा परिणाम ऐहिकामध्ये आपल्याला. आम्ही इथं काय केलं पाहिजे की ज्याचा परिणाम हा लौकिक अर्थानं सोडून एका पारमार्थिक अर्थाने आमच्या डोळ्यासमोर आम्ही ठेवला पाहिजे. आम्ही प्रत्येक कृती करताना संतांची अपेक्षा आहे की माणसाने हा विचार केला पाहिजे की याचा पारमार्थिक परिणाम काय होणार आहे. आणि दुर्दैवाने प्रत्येक कृती करताना आम्ही याचा व्यावहारिक परिणाम काय होतो याचा विचार करतो. कुठेतरी अंतःकरणातलं ते ममत्व बाधित झालं पाहिजे, कुठेतरी त्या ममत्वाचा नाश झाला पाहिजे. कारण पुन्हा तेच मी सांगतो की भावना ही विशुद्ध बनल्याशिवाय आपल्या परमार्थाला मूल्य येत नाही. आपली बुद्धी शुद्ध झाली पाहिजे. बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्यच 18व्या अध्यायात आहे. शब्दादीन विषयांस त्यक्त्वा रागद्वेषो विदस्य च विविक्त सेवी लघ्वाशी यत वाक् काय मानसा. 18व्या अध्यायामधला जो क्रमयोगाचा विचार आला तो इथून आहे. बुद्ध्या विशुद्धया, आधी बुद्धी विशुद्ध झाली पाहिजे, शुद्ध झाली पाहिजे. मग ती करायची कशी, मग ते ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. तरी गुरु ताविलिया वाटा येवोनी विवेक तीर्थ तटा बुद्धीचा मळकटा धुतला तेणे. गुरूंनी दाखवलेल्या मार्गावरून जाऊन विवेकाच्या तटावर विवेकाच्या वैराग्याच्या पाण्याने आपली बुद्धी धुतली पाहिजे, तर ती शुद्ध होते. ते काय जे असेल ती प्रक्रिया असेल. पण या सगळ्या प्रकरणामध्ये हे सांगण्याचा हेतू एवढाच आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये तुकाराम महाराज आपली ऐहिक शिकवण आपल्याला काय देतात की तुम्ही प्रपंच करा, हरकत नाही, पण तो प्रपंच करताना इतक्या विशुद्धतेनं करा की तोच परमार्थ झाला पाहिजे. वेगळा परमार्थ म्हणून पहिल्या दिवशी मी बोललो ते उपक्रम उपसंहाराचं ऐक्य झालं पाहिजे, तर पुन्हा तिथेच येतो, त्या मुद्द्याकडे येऊन थांबतो.
प्रपंच आणि परमार्थ हे विभाग आपल्या सोयी करतायत, वास्तविक असे विभाग नाही आहेत, असं करता येत नाही. प्रपंचाचा विभाग वेगळा आणि परमार्थाचा विभाग वेगळा. की मनुष्य बाहेर जातो त्यावेळेला प्रपंचाचा विभाग उघडतो आणि घरात आला की तो विभाग लावून टाकतो आणि घरी असं नाहीये. घरातही प्रपंचच आहे आणि बाहेरही प्रपंचच चालू आहे. मग हे परमार्थ हे प्रकरण आलं कुठून? बरं, पारमार्थिक विचार असतील तर प्रपंच हे प्रकरण आलं कुठून, उद्भवलं कुठून? तर याचा विचार एवढाच आहे की विशुद्धतेनं केलेला प्रपंच हाच परमार्थ ठरतो. विशुद्धतेने, त्याच्यामध्ये दोष निर्माण होऊ न देता. ज्ञानेश्वर महाराजांची 2 प्रमाणं देऊन जाईल, जिथे त्यांनी ही भूमिका बोलून दाखवली. संसार तया गावा गेला साता पांडवा, होवोनी ठाके आघवा मोक्षाचाची. संसारच आघवा मोक्षाचाची होऊन टाके. संसार हाच मोक्ष होतो. तयापरी श्री गुरु करीती जै अंगीकारू, होवोनी ठाके संसारू मोक्षमय आघवा. आघवा संसारू मोक्षमय होवोनी ठाके, म्हणजे संसारच मोक्ष झाला ना. दोरीवर ज्या वेळेला सर्पभ्रम होतो, दोरीवर जेव्हा सर्पभ्रम होतो तेव्हा तो सर्प कोण होतो? जरा अवघड आहे, वेदांताचा विचार आहे. बरं, दोरीवर सर्पभ्रम होतो सोडून दे. दोरीचं ज्ञान झाल्यानंतर तो सर्प कुठे जातो? दोरी वेडी वाकडी पडलेली आहे, एकदम सर्पभ्रम झाला आणि कुणीतरी आलं आणि म्हणालं, अरे हा साप नाहीये, ही दोरी आहे. हातामध्ये उचलून दिली, हे बघ ही दोरी आहे. दोरीचं ज्ञान झालं ना? झालं. पूर्वी सर्प जाणवला ना? जाणवला. मग ज्ञानानंतर तो सर्प कुठे गेला? ज्ञानानंतर तो साप गेला कुठे? तो आकाशात गेला का? तर नाही. खोलीमध्ये दुसऱ्या खोलीत गेला का? नाही. मग एखाद्या बिळात गेला का? नाही. मग गेला कुठे तो साप? दिसला होता की नाही? दिसला होता. कशावरून? अरे मी घाबरलो होतो म्हणून. मी घाबरलो होतो, मला तो दिसला होता, पण दोरी उचलल्यानंतर लक्षात आलं की साप नाहीये, दोरी आहे. मग तो साप गेला कुठे? ज्या अर्थी तो मला जाणवला होता त्या अर्थी कुठेतरी जायला पाहिजे होता, त्याची निवृत्ती तर झाली, हे बरोबर आहे. मग निवृत्ती कशी झाली? त्याचं उत्तर एवढंच आहे की तो कुठेही गेला नाही, तो रज्जू रूप झाला. कल्पित पदार्थ ज्या अधिष्ठानाच्या अज्ञानात निर्माण होत असतो, त्या पदार्थाच्या अधिष्ठानातच त्या कल्पित पदार्थाचा बाध होत असतो. असा नियम आहे. अरे काय भुकेची वेळ आहे, वेदांत सांगायची वेळ पाळी असं थोडस अवघड झालं. वेळ आहे भुकेची आणि प्रसंग आलाय वेदांत सांगायचा. रज्जूच्या अज्ञानामध्ये सर्पभ्रमाची निर्मिती आहे. दोरीचं अज्ञान सर्प निर्माण करतो. सर्प तिथं नाही आहे. इदम रूपानं काहीतरी पदार्थ दिसणं आणि स्मृती रूपानं आकाराच्या साधर्म्यानं सर्पाचं स्मरण होतं, तर स्मृती रूपातला सर्प आणि गम रूपातली रज्जू या दोन्हीचा काहीतरी होईल आणि तिथे सर्पभ्रम होईल. काहीतरी ते सांख्यांच्या मताने घ्या, नाहीतर आणखीन वेदांताच्या अनिर्वचनीय ख्यातीच्या मताने घ्या. काय जे असेल ते त्याची चिकित्सा करण्यात अर्थ नाही. परंतु रज्जूच्या अज्ञानात सर्पभ्रम निर्माण झाला हे कोणीही नाकारत नाही. मग अज्ञानामुळे जो पदार्थ जाणवतो त्या पदार्थाच्या ज्ञानामध्ये त्या पदार्थाचा भ्रम निवृत्त होतो. मग कुठे जातो? अधिष्ठानातच जात असतो. अध्यस्त पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान रूप असते असा नियम आहे वेदांताचा. तसं हे ऐहिक सगळं जर आम्हाला प्रातिभासिक मानायचं असेल तर ते पारमार्थिक तत्वामध्ये अधिष्ठानामध्येच त्याचं विलीनीकरण होणार की नाही, त्याचा बाध होणार की नाही. मग असं जर होत असेल तर प्रपंच हा परमार्थ रूप बनतो. पण कधी? जर आम्हाला रज्जूकडे रज्जू रूपानं किंवा जसं अधिष्ठानाचं ज्ञान होण्यामध्ये आम्हाला अधिष्ठानाची जाणीव होते, तसं अध्यस्त पदार्थाच्या यथार्थ ज्ञानातही अधिष्ठानाची जाणीव होत असते.
म्हणजे काय, आता हे अवघड आहे बोलणं, पण सोपं करायचं झालं तर दोरीवर भासलेल्या सापामध्ये आम्हाला दोरी कळली तरी दोरीच कळते आणि साप नाही हे कळलं तरी दोरीच कळते. लक्षात आलं का? हा साप नाही हे कळणं सुद्धा दोरी कळणंच आहे, आणि ही दोरी आहे हे कळणं म्हणजे अधिष्ठानाचं यथार्थ अध्यस्थाचं यथार्थ ज्ञानही अधिष्ठानच दाखवतं, आणि अधिष्ठानाचं यथार्थ ज्ञानही अधिष्ठानच दाखवतं. अध्यस्थाची निवृत्ती करायचं कारण नाही, कारण अध्यस्थ नाहीच आहे. असं आहे ना. त्या पद्धतीनं आता हे सगळं आपण लक्षात घ्या, ओळखून घ्या मला काय म्हणायचंय ते. कारण पुन्हा याचा विस्तार करण्यामध्ये आता पुन्हा संध्याकाळचं सत्र हातात नाहीये, हॉल अवेलेबल. त्यामुळे हे आता ओळखून घ्या आपण काय आहे ते. तसं ऐहिकाचा विचार करत असताना ऐहिकाला एक पारमार्थिक सत्ता नाहीच आहे, पण हे ऐहिक आमच्या पारमार्थिक सत्तेकरता साधन आहे. सत्ता असो नसो ते साधन आहे आम्हाला, त्याला महत्व नाहीये. त्याला महत्व देऊन आम्हाला काही मिळवायचं नाहीये, आणि त्याला महत्व देऊन काही मिळतही नाहीये, पण आम्हाला ते आमच्या पारमार्थिक सत्तेकरता साधन आहे. अनेक गोष्टी अशा आहेत. आता थोडं वेगळं बोलतो. पारमार्थिक दृष्टीनं किंवा पारमार्थिक बुद्धीनं अनेक वेळेला आपण संसाराला नावं ठेवतो. काही नाही हो, संसार असाच आहे, दुःखच देतो, संसारात काही तथ्य नसतं, हे संसारात बसूनच म्हणायचं असतं. पण त्याला नावं ठेवायची असतात. संसार म्हणजे दुःख, संसार म्हणजे वाईट, संसार म्हणजे घाण, संसार म्हणजे त्रास, संसार म्हणजे भय, अशी कित्येक ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा असे शब्द वापरले. नाही असं नाही. संसार म्हणजे युद्ध, संसार म्हणजे रखरखीत वाळवंट, पुष्कळ उपमा दिल्या. संसार वाईट आहे, वाईट आहे, ऐकून ऐकून कान किटले, मान्य आहे. परंतु संसार किती जरी वाईट असला तरी संसाराच्या ठिकाणी काही चांगले पण नाहीच आहे असं नाहीये. कुठेतरी त्याचा चांगुलपणा आपल्याला मान्य केला पाहिजे. रावण किती जरी वाईट असला तरी वेदाची पदकृत्य केली आहेत की नाही त्याने. आज वेद पठण करणारे जे लोक वेदाचं पदकृत्य करतात, वेदाच्या पदापदांचा विचार करतात, ती पद बाजूला काढतात, हे पदकृत्य रावणाने करून दिलेलं आहे, आणि त्याच्या आधारावर आज वैदिक परंपरा उभी आहे. तो वाईट आहे, मान्य आहे, पण त्याच्या ठिकाणी एखादा तरी चांगला गुण आहेच की नाही. आहेच आहे. तसं संसाराच्या ठिकाणी अनंत दोष असतील, पण काहीतरी चांगलं आहेच का नाही त्याच्या ठिकाणी. आहेच आहे, काहीतरी चांगलं आहेच आहे. काय चांगलं आहे याचा विचार करा, म्हणजे ऐहिकाचा उपदेश कुठे आहे हे कळतं. सोपं बोलायचं. संसार किती वाईट असू देत, पण संसाराच्या ठिकाणी दोन चांगले गुण आहेत. पहिला गुण असा आहे की आपला परमार्थ खरंच किती खरा आहे हे तपासून बघण्याकरता संसाराशिवाय दुसरा मार्ग नाही आहे. सोनाराच्या दुकानामध्ये कसोटी असते की नाही, कसोटी ज्याच्यावर घासून सोन्याची शुद्धता तपासली जाते. आता अलीकडे विज्ञानाच्या प्रगतीमुळे त्याला वेगळी काही उपकरणं निघाली आहेत, पण भारतामध्ये अजूनही खेड्यामध्ये सोनं तपासण्याकरता कसोटी वापरली जाते. कसोटी म्हणजे शाळीग्राम असतो. काळात तो शाळीग्रामच असतो. कसोटी म्हणजे शाळीग्रामच असतो. तर तो दगड आहे. सोन्याला किंमत काय 30,000 35,000 जी काही असेल तोळ्याची किंमत. दगडाची किंमत काय, किती रुपये तोळ्याने दगड विकला जातो. दगड तोळ्यावर नाही विकला जात, तो कुठेही मिळतो. तो दगड कुठेही मिळतो. दगडाला किंमत नाहीये, पण दगडाचं महत्व याच्यात आहे की ज्याला किंमत आहे त्याची परीक्षा तो करतो. लक्षात आलं का. दगडाला काही किंमत नाहीये, त्याच्याकडे तुच्छ बुद्धीनंच बघितलं जातं कायम. एकदा त्याच्यावर सोनं घासलं, सोन्याची शुद्धता तपासली की दगड बाजूला, मग महत्व सगळं ते. आतापर्यंत कोणत्याही सोनाराने कसोटीवर दगड घासल्याची फी घेतली नाही. दागिने घेताना कर्णावळ घेतात,
त्याचे काय अजून काय त्याला टॅक्सेस लावतात, अमुक आहे तमुक आहे तमुक आहे असं करून ते किंमत वाढवतात त्याची. तर त्याच्यात सोन्याची किंमत येते, त्याच्यामध्ये ती कामगारांचे कष्टाची किंमत येते, ती कर्णावळी येते, अमुक येतं तमुक येतं, तो टॅक्स येतो, त्या दुकानाचं काही येतं, त्याचा मार्क येतो, हे सगळी किंमत त्याला लागते. तसं एखाद्या सोनाराकडे आपण जर सोनं तपासायला नेलं तर तो सोन्याची किंमत सांगतो, तसंच माझे दगडावर घासण्याचे इतके पैसे असं सांगतो काय कधी? कधीच नाही. त्याला किंमत नसतेच, तो दगडच आहे. पण दगड असला आणि किंमत नसली तरी सुद्धा ज्याला किंमत आहे त्याची सुद्धा शुद्धता तोच सांगतो. तसं मी पारमार्थिक आहे असं मला वाटतच असतं. अनेक वेळेला हे गैरसमज घेऊनच आपण जगत असतो. मी पारमार्थिक आहे कारण मी हे करतो, मी ते करतो, मी देवळात जातो, मी वाचतो, मी अमुक करतो, मी जप करतो, मी असं आहे, माझं तसं आहे, गंध लावल्याशिवाय बाहेर जात नाही, अमुक केल्याशिवाय करत नाही, हे उपवास करतो म्हणून मी हे गैरसमज आपल्या भोवती असतातच. पण आपण खरंच किती पारमार्थिक आहोत हे आपण संसार केल्याशिवाय सिद्ध होत नाही. आपण संसारात कसे वागतो याच्यावरच आपलं पारमार्थिक जीवन किती प्रगल्भ आहे हे ठरतं. कारण क्रोध येण्याचे प्रसंग परमार्थात नसतात, ते प्रपंचातच असतात. आणि त्या क्रोधावर खरंच आम्ही ताबा मिळवलाय का नाही हे तिथंच कळतं. त्या संसारात आल्याशिवाय आमच्या परमार्थाची कसोटी होत नाही. संसाराचा गुण आहे हा. त्याला स्वतःची किंमत नसली तरी आपली किंमत करणारा तोच आहे. हा गुण आहे त्याचा. संसाराकडे इतकं दुर्लक्ष करून चालणार नाही आपल्या. खरंच आमच्या ठिकाणी शांती आहे का नाही, पारमार्थिक दृष्टीने आम्ही शांत आहोत का नाही हे कधी कळेल? ज्या वेळेला भूक लागलेली असेल आणि बायको लवकर जेवायला वाढणार नाही तेव्हा त्या शांतीची परीक्षा होईल. एरवी होणार नाही, एरवी होणार नाही. खरंच आमच्या ठिकाणी वैराग्य आहे का नाही या संसारात असणाऱ्या भोगांमध्ये ज्या वेळेला आम्ही राहतो त्यावेळेला आमच्या वैराग्याची कसोटी लागेल. समोर विषय नसताना सगळेच विरक्त असतात. ते क्षमा मागूनच बोललं पाहिजे. जोपर्यंत समोर विषय नाही तोपर्यंत सगळेच वैराग्यवान आहेत. कोण नाही आहे? कारण का? समोर विषयच नाहीये ना, समोर काही नाहीच आहे तर त्याच्याबद्दलची आसक्ती. पण खरंच आम्ही सगळ्या भोगांमध्ये असताना आम्हाला भोगांची लालसा कशी निर्माण होत नाही याच्यावर आमच्या वैराग्याची परीक्षा ठरते. म्हणजे वैराग्याची परीक्षा ही जोपर्यंत आम्ही विषयात जात नाही तोपर्यंत होत नाही. हे तरी मान्य कराल का नाही? विषय समोर नसताना सगळेच विरक्त आहेत. त्या बादशहाने एक मांजर पाळलं म्हणतात. त्या मांजराला काही शिकवलं. ते काय शिकवलं तर बादशहा जेवायला बसायचा. तर बादशहाचं जेवण म्हणजे काय, नुसती भाजी भाकरी नसेल, ते असं मोठं ताट वाढलेलं, ते सगळ्या अन्नाचा सुगंध. आणि बादशहाने त्या मांजराला शिकवलं होतं ते जेवण इतकं सुग्रास, ते जेवण ते इतकं सुगंध त्याचा पसरलेला. आणि ते मांजर ताटाच्या बाजूला बसायचं आणि बादशहा त्याच्या डोक्यावर एक असा पेटता दिवा पडती ठेवायचं. आणि इतकं चांगलं अन्न बाजूला असूनही ते मांजर मान हलवायचं नाही, त्या अन्नाकडे यायचं नाही. मग त्या पेटलेल्या त्या दिव्याच्या प्रकाशात बादशहाचं जेवण व्हायचं. ते शिकवून त्या मांजराला त्याने तरबेज केली. तर ते कुणाला तरी दाखवावं म्हणून बिरबलाला दाखवलं. बिरबल बघ मी कसं शिकवलंय बघ, जेवण होईपर्यंत मांजर हालत नाही. इतकं अन्न जवळ असून मांजर, दूध आहे माझ्या पानामध्ये पण त्या दुधाकडे येत नाही ते मांजर. त्याच्या डोक्यावर दिवा ठेवून मी तसं ह्याच्यात. बिरबलाने त्याला सांगितलं की म्हणे हे बघण्याचे दिवस आहेत का आता माझे, म्हातारा झालो, लहान मुलांना दाखवा तर कौतुक वाटतं. म्हणे मग कुणाला दाखवायचं? म्हणे उद्या नातवाला घेऊन येतो, तुम्ही दाखवा. बिरबल बादशाने सांगितलं ठीक आहे. दुसऱ्या दिवशी बिरबलाने नातवाला सांगितलं असं असं बघायला जायचंय आपल्या. आता तो बिरबलाचाच नातू होता. त्यांनी काय केलं, घरून येतानाच खिशामध्ये उंदीर पकडून आणलं. आता पुढे काय झालं हे वेगळं सांगायचं कारण नाही. जोपर्यंत उंदीर समोर नाही तोपर्यंत मांजर शांतच आहे. तसंच आपलंय. जोपर्यंत समोर भोग नाही तोपर्यंत सगळेच विरक्त असतात. साहित्यामध्ये औचित्य नावाचा एक साहित्याचा गुण आहे. औचित्य, औचित्य हा शब्द आपण वापरतो पण औचित्य हा साहित्याचा गुण आहे. क्षेमेंद्र नावाचे एक साहित्यिक होऊन गेले संस्कृत साहित्यामध्ये. त्यांनी त्या औचित्यावर काम केले. तर त्या औचित्याचं असंच आहे. आणि कोणत्याही औचित्याचं, साहित्यातल्याच नाही कोणत्याही औचित्याचं असंच आहे.
औचित्याची गंमत अशी आहे की औचित्याच्या अनुपस्थितीमध्ये औचित्य कळत असतं. औचित्याच्या उपस्थितीमध्ये औचित्याचं कधीच ज्ञान होत नाही. याचा व्यत्यास सांगतोय मी, हे दोन्ही बाजूनी कळावं म्हणून. औचित्याच्या अनुपस्थितीमध्ये औचित्याचा बोध होतो. सगळं चांगलं झाल्यानंतर चांगलं झालं असं कळत नाही, पण वाईट झालं की चांगलं व्हायला पाहिजे होतं हे पटकन कळतं. असं आहे ना. तसं औचित्याच्या अनुपस्थितीमध्ये जसा औचित्याचा बोध होतो, तसं वैराग्याच्या उपस्थितीमध्ये, त्या विषयाच्या उपस्थितीमध्ये वैराग्याचा बोध, त्याचा व्यत्यास आहे. त्याची उलट प्रक्रिया इकडे आहे. तर तसं ते वैराग्याचा विचार तिथे आहे. भोग म्हणजे या संसारात जोपर्यंत आम्ही येत नाही तोपर्यंत खरंच आम्ही विरक्त आहोत की नाही हे तपासायला काहीच मार्ग नाही. मी अरण्यामध्ये बसलो, जवळ काहीही नाहीये, मी म्हणतो मला वैराग्य आलंय, हे खरं नाहीच आहे. मी राजवाड्यात बसावं, माझ्या अवतीभोवती सगळं चांगलं असावं, मग मी म्हणावं मी विरक्त आहे जनकासारखं, तर ते वैराग्य. म्हणजे वैराग्याची परीक्षा कुठे झाली? पुन्हा त्या प्रपंचातच झाली. प्रपंचात मी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत माझ्या परमार्थाची परीक्षा होऊच शकत नाही. हा प्रपंचाचा, संसाराचा एक चांगला गुण आहे. दुसरा एक गुण सांगतो, म्हणजे हा संसार आमच्या परमार्थाला साह्यभूत झाला असं मला वाटतं. आणखीन एक दुसरा एक गुण सांगतो त्याचा. दुसरा एक गुण सांगतो, आमच्या परमार्थाला हा आमचा संसार साह्यभूत होतो. कसा होतो? दुसऱ्या एका पद्धतीने होतो. परमार्थाची प्रमेय कठीण असतात. पारमार्थिक भूमिका या आम्हाला पटकन कळत नाही. ती पारिभाषिक शब्दावली आम्हाला परिचित नसते. ते कानावर पडलं की काहीतरी जड 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 वाटतं. ते आद्यस्थ, अधिष्ठान हे सांगत बसलं की ते काही कळत नाही. कंटाळा आला, काय बोलले आम्हाला तर काही कळलं नाही, सगळं डोक्यावरून गेलं असं आपण म्हणतो बऱ्याचदा. कारण का? ते शब्द परिचयाचे नसतात, आम्हाला त्याच्यामध्ये स्वारस्य निर्माण होत नाही. मग असं अवघड बोलणं हे काही नसतं त्याच्यामध्ये, अवघड बोलता येतं. ते साहित्यामध्ये असा नियमच आहे की अवघड वेदांत अवघड भाषेमध्ये सांगण्यासारखं सोपं या जगात दुसरं काहीच नाही. खरंच असं आहे. अवघड तत्वज्ञान अवघड भाषेमध्ये सांगण्यासारखं सोपं काहीच नाहीये, पण अवघड तत्वज्ञान सोप्या भाषेमध्ये सांगण्यासारखं अवघडही दुसरं काही नाही. ते अवघड आहे. मग ते सोपं करायचं असेल तर ते कसं करावं लागतं? की अध्यस्थ, अधिष्ठान असे शब्द वापरून बोलायला लागलो की लोकांना मग ते नाही, हो हे कळत नाही आम्हाला, अध्यस्थ म्हणजे काय, अधिष्ठान म्हणजे काय माहित नाही काय. मग त्याच्याकरता रज्जू सर्प, दोरीवर भासलेला साप उदाहरण द्यावं लागतं. म्हणजे काय झालं की पारमार्थिक भूमिका या कळायला कठीण असतात आणि कळल्याशिवाय परमार्थ होत नाही. न कळता जसा संसार करता येतो तसा न कळता परमार्थ नाही करता येत. न कळता संसार करता येतो म्हणजे काय की पुरणाची पोळी कशी करावी हे मला माहिती नाहीये, पण पुरणाची पोळी खाण्याचा आनंद घेता येतो. न कळता सुद्धा मला भोग आहे की नाही? आहे. तसं वैराग्य, न कळता वैराग्य निर्माण झालं असं झालंय का? असं नाही. न कळता परमार्थ नाही करतायत, न कळता संसार करतायत. मी कपडे परिधान केले, हे कापड कसं बनतं मला माहिती नाहीये, पण मी कापड वापरू शकतो. घड्याळ आहे, ते कसं तयार करतात, याची फॅक्टरी कशी असते, त्याच्यामध्ये काय काय जोडलं जातं, काय त्याच्या मागच्या भूमिका आहे, त्याच्यातलं इंजिनिअरिंग काय आहे, मला काही माहित नाही, पण माझ्याकडे घड्याळ आहे. तसं विवेक म्हणजे काय हे मला माहित नाही, तरी मी विवेकी आहे नाही, असं नाही आहे. न कळता परमार्थ होत नाही. म्हणजे परमार्थ कळून घ्यावा लागतो आणि तो कळायला अवघड आहे. मग त्याच्याकरता काय करावं लागतं? त्याच्याकरता दृष्टांत द्यावे लागतात. मग हे सगळे दृष्टांत कुठून येतात? हे सगळे दृष्टांत पुरवणारा संसार आहे. आमच्या परमार्थाला सुलभ करण्याकरता जे दृष्टांत लागतात त्या दृष्टांताचा पुरवठा संसार करतो. आमच्या परमार्थाला साह्यभूत होतोय का नाही? आमच्या परमार्थाला साह्यकारी होतो का नाही हा संसार? होतो ना. का होतो? कारण रज्जू सर्प हे परमार्थात नसतातच, हे प्रपंचातूनच आणावे लागतात. साप परमार्थात सापडत नाही, साप प्रपंचातच सापडतो, कारण तो सुद्धा प्रपंचच करतो. असं आहे. म्हणजे आमच्या परमार्थाचं यश किंवा आमच्या परमार्थाची परिपूर्णता तपासण्याची कसोटी म्हणजे संसार. हा संसाराचा एक गुण जो आमच्या परमार्थाला साह्यकारी आहे.
आणि आमचा परमार्थ सोपा व्हावा, समजून घेता यावा, याच्याकरता दृष्टांत पुरवणं याचं काम संसार करतो. हा संसाराचा दुसरा गुण जो आमच्या परमार्थाला सहाय्यकारी आहे. त्यामुळे संसाराला नुसतीच नावं ठेवण्यात अर्थ नाही. संसार आमच्या दृष्टीने चांगलाही आहे. ज्या देहाच्या माध्यमातून आम्हाला परमार्थ प्राप्त करून घ्यायचा आहे तो देह हे सकल संसाराचं उपलक्षण आहे वेदांतात. त्यामुळं तुकाराम महाराजांनी ऐहिक आणि पारमार्थिक या दोन्ही शिकवणी देताना पारमार्थिक शिकवण ही साध्य दृष्टीनं दिलेली आहे की आमच्या डोळ्यासमोर साध्य काय असावं. जे साध्य प्राप्त झाल्यानंतर ते दुसऱ्या साध्याचं साधन ठरतं, अशी साध्य आम्हाला साध्य म्हणून स्वीकारता येत नाही. मनुष्य आपल्या डोळ्यासमोर साध्य अशी ठेवतो दुर्दैवाने की ज्याच्या प्राप्तीनंतर प्राप्त झालेलं साध्यच अन्य साध्याचं साधन बनतं. म्हणजे काय की पैसा हे जर माझं साध्य असेल तर पैसा मिळाल्यानंतर आता मला पैसे मिळालेत, आता मला घर घ्यायचंय, म्हणजे घर हे साध्य झालं, ते पैसा साधन झालं. मग घर घेतलं, घर घेतल्यानंतर आता काय नाही, आता मी घर घेतलं, घर घेतल्यानंतर साध्य प्राप्त झालं का? नाही, आता घर घेतलंय, आता घर सजवायचंय, म्हणजे ते घर माझ्या घर सजवण्याचं साधन झालं, माझ्या राहण्याचं साधन झालं. माझ्याकडे पैसा आला, मग आता काय करायचंय? आता मला गाडी घ्यायची, म्हणजे गाडी हे साध्य झालं, पैसा हे साधन झालं. जो पैसा साध्य वाटत होता तो गाडीचं साधन झाला. जी गाडी इतके दिवस साध्य वाटत होती, ही गाडी घ्यायची, ही गाडी घ्यायची, हे साध्य वाटत होतं, ती गाडी घेतल्यानंतर प्रवासाचं साधन बनली. म्हणजे जे साध्य आम्हाला प्राप्तीनंतर साधन बनवावं लागतं ते आमच्या डोळ्यासमोर साध्य म्हणून ठेवू नये. ज्याच्या प्राप्तीनंतर मिळवण्याच्या इच्छा संपून जातात त्याला साध्य बनवा, ही पारमार्थिक शिकवण आहे. ज्याच्या प्राप्तीनंतर अपेक्षा संपून जातात, हे मिळवायचं राहिलं, ते मिळवायचं राहिलं, आता मिळवलेलं मी आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेतली, त्याच्यानंतर काय मिळवायचंय? काहीच नाही. बरं, आत्मस्वरूपाच्या प्राप्तीनंतर इच्छा तरी राहिली का? राहिली नाही. मग ज्याच्या प्राप्तीमध्ये इच्छा आकांक्षा संपून जातात ते आपल्या जीवनाचं साध्य असलं पाहिजे, ही पारमार्थिक शिकवण. आणि तो परमार्थ आम्हाला प्राप्त झाला पाहिजे. याच्याकरता व्यवहारामध्ये आम्ही काय केलं पाहिजे की ज्याचा परिणाम आम्हाला लौकिकातल्या किंवा सुखाकरता न प्राप्त करून घेता आमच्या पारमार्थिक जीवन प्रवासामध्ये सहाय्यकारी झाला पाहिजे. म्हणून आता काय केलं पाहिजे? हे सगळं ऐहिक चिंतन झालं. म्हणून प्रत्येक क्रिया करताना याचा परिणाम माझ्या पारमार्थिक जीवनावर काय होणार आहे याचा विचार करून केली पाहिजे, ही अपेक्षा आहे. मी नोकरी करतो, मी उद्योगधंदा करतो, पण कसा करतो? याचा परिणाम माझ्या पारमार्थिक दृष्टीने काय झाला पाहिजे. याच्यातनं मला पैसा मिळतो हे लौकिकात आहे, तो तर मिळवला पाहिजेच आहे, त्याच्याबद्दल कुणाच्याच मनात दुमत असता कामा नाही. पैसा तर मिळाला पाहिजे, त्याच्याकरता तर आपण करतो. पण हे सगळं कमावताना याच्यातली शुद्धता ही माझ्या परमार्थाला सहाय्यकारी ठरणार आहे. याच्यामधला प्रामाणिकपणा हा माझ्या परमार्थाला सहाय्यकारी ठरणार आहे. माझ्या गरजांना सीमित करणं हे माझ्या परमार्थाकरता कारण ठरणार आहे. याच्याकडे बघण्याची एक विशुद्ध दृष्टी ही माझ्या परमार्थाला कारण ठरणार आहे. याच्यामधून घडणारा परोपकार हा माझ्या परमार्थाला कारण ठरणार आहे. असं जर होत असेल तर ते करताना आपल्या डोळ्यासमोर पारमार्थिक भूमिका शुद्ध व्हाव्यात किंवा पारमार्थिक भूमिका आपल्याला प्राप्त व्हाव्यात, याच्या करता म्हणून ते करू नये असं काहीच म्हणणं नाहीये. पैसा मिळवू नये असं कोणत्याही संतांनी, उलट जोडोनिया धन उत्तम व्यवहार हेच तुकाराम महाराज बोलतात. जोडोनिया धन जोडलंच पाहिजे. शिवाजी महाराज तुकाराम महाराजांकडे आले त्यावेळेला तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना हे नाही सांगितलं की तुम्ही धनाचा विचार करू नका, विरक्त व्हा. अरे राजा विरक्त झाला तर कसं चालेल? हे चालणारच नाही, ते योग्यच नाहीये. हा, वैराग्य जीवनामध्ये असलं पाहिजे. याच्यातल्या वैराग्य या शब्दाचा अर्थ म्हणजे सगळ्यातून मी बाजूला झालं पाहिजे असं नाहीये. वैराग्य म्हणजे विषयाचा धिक्कार करणं, विषयाची निंदा करणं, विषयाचा निषेध करणं म्हणजे वैराग्य असतं असं नाहीये. विषयाचा निषेध करणाऱ्या अनेकांच्या अंतःकरणामध्ये वैराग्याची, त्या विषयाची लालसा असते. कारण मनुष्य निषेध अप्राप्तीत करतो. मला मिळालं नाही म्हणून मी त्याचा जर निषेध करत असेल तर मिळालं नाही म्हणजे माझ्या अंतःकरणात त्याची लालसा आहे म्हणून मी निषेध करतो. आपल्या भाषेत बोलायचं झालं तर कोल्ह्याला द्राक्ष नेहमीच आंबट असतं. मिळाली नाहीत म्हणून त्याचा निषेध होतो बऱ्याचदा. तर हे करण्यात तात्पर्य नाहीये. जोडून या धन उत्तम व्यवहार, आपण उत्तम व्यवहार केला पाहिजे. शुद्ध व्यवहाराने चांगलं धन आम्ही मिळवलं पाहिजे.
म्हणून उत्तम शब्द दोन्हीकडे लावायचा. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, इथं व्यवहाराला जसा उत्तम आहे तसं जोडोनिया उत्तम धन, पर्याप्त धन मिळालंच पाहिजे, त्याच्याबद्दल वाद नाही. चांगले कपडे परिधान केलेच पाहिजे, चांगलं राहता आलंच पाहिजे, चांगल्या पद्धतीची जीवनशैली असलीच पाहिजे, काहीच प्रश्न नाही, याचा कोणीच निषेध केलेला नाही. पण हे चांगलं 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 ठरवताना आपण त्या चांगल्यात वाहत जात नाही होत ना. हे सगळं जे चांगलं करायचे ते कशा करता करायचे, तर त्याचा विचार कुठेतरी आमच्या जीवनाच्या परिपूर्णतेत असला पाहिजे, आमच्या जीवनाच्या आनंदामध्ये असला पाहिजे. या सगळ्यातून आम्हाला आमचा आनंद व्यक्तिकेंद्रित न करता त्याला समष्टी रूप देता आलं पाहिजे, याच्याकरता झाला पाहिजे. याच्याकरता ऐहिक शिकवण तुकोबाराय आपल्याला सांगतात, आणि आपल्या जीवनाचं ध्येय ठरवण्याकरता ते आपल्याला पारमार्थिक शिकवण सांगतात. असा एक दोन्हीचा समन्वय तुकाराम महाराजांनी त्यांच्या वाङ्मयामधून केला, आणि विजेच्या निमित्ताने आपण थोडासा त्याचा विचार करून आलो. त्या ऐहिक आणि पारमार्थिक शिकवणीमध्ये तुकाराम महाराजांनी ऐहिकाचाही निषेध केला नाही, पारत्रिकाचा पारमार्थाचा निषेध तर करणं शक्य नाही, पण तुकाराम महाराजांनी समन्वयाची भूमिका घेऊन सांगितलं की आपलं ऐहिक जीवन हेच परमार्थ रूप बनवता येत असतं. ऐहिकातून परमार्थात जायचं नाहीये, ऐहिकाला पारमार्थिक बनवायचं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय की पूर्वी असं होतं, काही एखाद्याने वैकुंठा जावे. पूर्वी संतांच्या पूर्वी कुणीतरी एखादा जप तप करून काही वैकुंठाला जात असे, पण संतांनी काय केलंय, त्यांनी लोकांना वैकुंठाला नेलं नाही, लोक ज्या लोकात राहिले त्या लोकालाच वैकुंठ केलं. काही एखाद्याने वैकुंठा जावे, जी ही वैकुंठची केले आघवे, ऐसे नाम रूप गौरवे धवळले विश्व, हे नंतर आहे 9व्या अध्यायामध्ये. सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढभृतः, या श्लोकावरचं भाष्य पहा. तुका म्हणे त्यांचा जीव तोच देव, वैकुंठ तो ठाव वसती ते. तुकाराम महाराजांची भाषा, लगेच त्याला जोडून प्रमाण. वैकुंठ तो ठाव, ते वसती तोच वैकुंठ. वैकुंठाला जाण्याचं नाही, आपण वैकुंठाला जाऊच नका, मी तर म्हणतो वैकुंठाला जाऊच नका, आपण जिथे राहतो त्यालाच वैकुंठ करा. ही भूमिका तुकोबाराय आपल्याला सांगतात. ऐहिकातून परमार्थाकडे जायचं नाही, ऐहिकाला परमार्थ रूप बनवायचं आहे, ही भूमिका आहे. असोनी संसारी, असोनी संसार सोडून जा म्हणत नाही, म्हणून निषेध नाही केला त्यांनी कशाचा. तर हे सगळं करणं आहेच आहे. माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर बरं, पुन्हा गंमत अशी असते की आपली जीवनशैली कालागणिक बदलते आहे. तुकाराम महाराजांच्या काळामध्ये ज्या जीवनशैलीत लोक राहत होते, आज ती जीवनशैली नाही आहे. भारतामध्ये आपण ज्या जीवनशैलीत राहत होतो, इथं आपण त्या जीवनशैलीत राहत नाही आहोत. जीवनशैली कालागणिक बदलते, रोज बदलते आहे. जीवनाकडे बघण्याची भूमिका रोज बदलते आहे. असं असताना सुद्धा कुठेतरी हा विचार मात्र निश्चित आहे, शाश्वत आहे की जीवन कोणतं जगतो, जीवन कशाच्या आधारावर जगतो, जीवनामध्ये आम्ही काय मिळवलेलं भोग काय मिळवलेले आहेत, आम्ही किती ऐश्वर्य संपन्न आहोत, या सगळ्यापेक्षा सुद्धा हे आमचं जीवन आम्हाला आमच्या आणि सर्वांच्या इतरांच्या आनंदाचं बनवता येईल का, हा विचार हा तुकाराम महाराज आपल्या गाथ्यातून बोलून दाखवतात. म्हणून त्या अभंगाचा विचार करून कुठेतरी हा विचार आपल्या अंतःकरणामध्ये रुजवला पाहिजे की आत्म आणि परकल्याण हे साधून देणं हे मानवी जीवनाचं रहस्य असतं. केवळ स्वतः करता न जगता इतरांकरता जगणं आणि इतरांच्या कल्याणाकरता जगणं, याला स्वतःचं जीवन असं नाव देणं, हे करता येणं हे संतत्वाचं लक्षण जर असेल तर त्या दृष्टीने आपल्या जीवनाचा प्रवास झाला पाहिजे. ही तुकाराम महाराजांची एक माणसाच्या जीवनाकडून एक अपेक्षा आहे. सगळ्याच संतांची तशी अपेक्षा आहे, आणि त्या दृष्टीनं आपल्याला काय करता येईल याचं चिंतन ते आपल्या वाङ्मयातून आपल्या समोर ठेवत असतात. तर त्या वाङ्मयाचं पुन्हा पुन्हा परिशीलन करून आपल्याला जिथे अडचण येईल तिथे तिथे मार्गदर्शन घेत राहणं आणि आपलं जीवन अंततोगत्वा असं परमात्मानुगामी करणं आणि अंततोगत्वा त्याचाही परिणाम म्हणून समष्टी कल्याणाकरता आनंददायी करणं, हे आपल्या जीवनाचं ध्येय ठेवून त्या दृष्टीने आपली वाटचाल झाली पाहिजे. आणि तशी वाटचाल करण्याचं सामर्थ्य आणि तशी वाटचाल करण्याची सद्बुद्धी, तशी वाटचाल व्हावी याच्याकरता व्हावी लागणारी कृपा ही संतांनी करावी, परमात्म्याने करावी, अशी प्रार्थना आपण त्यांच्या चरणी करूया. आणि विजेच्या निमित्तानं ही जी प्रवचनमाला आपण सुरू केली परवाच्या दिवशी, त्याची सांगता आता आपण इथे करूया. मी मागच्याही वर्षी आलो होतो,
याही वर्षी माझं पुन्हा येणं झालं. मी सुरुवातीलाच बोललो की थोडंसं अनौपचारिकच बोललो की हे ऋणानुबंध हे मोठे गमतीचे असतात. मी अनेक वेळेला असं म्हणतो की मला गंमतही वाटते की काही ऋणानुबंध असे असतात की ते आपण जन्माला येण्याच्या पूर्वीच निर्माण झालेले असतात. काही ऋणानुबंधांची गंमत अशी असते, ते ऋणानुबंध आपण जन्माला येण्याच्या पूर्वी निर्माण होतात. आपण असताना ते ऋणानुबंध आपला आधार असतात आणि आपल्या जाण्यानंतर ते ऋणानुबंध आपल्या जीवनाचा संदर्भ होऊन राहतात. असे ऋणानुबंध आपल्या जीवनामध्ये निर्माण झाले तर ते आपल्या जीवनाचं यश आहे, ते आपल्या जीवनाचं एक पारमार्थिक यश आहे असं मानायला हरकत नसते. कारण समविचारी, समान आनंद देणारी मंडळी आपल्या अवतीभोवती असणं याच्याकरता पूर्वपुण्य हे कारण आहे. आणि म्हणून मी हे पहिल्या दिवशी बोललो होतो, अनौपचारिक बोललो होतो की इथून गेल्यानंतर खरं म्हणजे मी वाटच बघत होतो की पुन्हा आमंत्रण कधी येईल. कारण कीर्तन प्रवचन करणं, व्याख्यान करणं, संत वाङ्मयाबद्दल बोलणं हे तर रोजच चालू आहे. परंतु जी मंडळी आपल्या तशा अर्थाने मायभूमीपासून लांब आलेली आहेत, ज्यांच्या इथल्या काही वागण्याला काही धार्मिक मर्यादा आहे, इथल्या जीवनाला तशा अर्थाने एका वेगळ्या अर्थाचं वळण आहे. कारण मला नाही वाटत की आपण तिथून येताना हा विचार करून आलाय की दुबईला जाऊ म्हणजे आपल्याला एकांत मिळेल आणि मग ज्ञानेश्वरीचा अभ्यास करता येईल. आपण इथे पैसे कमावण्याकरताच आलेलो आहोत, हा विसर पडूच द्यायचा नाहीये. नक्कीच पडू द्यायचा. कारण त्याच्या खरंच आहे, त्याच्यात खोटं काय आणि का खोटं बोलण्याचं कारण तरी काय? आलो आम्ही, पैसे मिळावेत, चांगले पैसे मिळावेत म्हणून आलोय, आमच्या ज्ञानाचा फायदा व्हावा इतरांना म्हणून आम्ही आलो. काहीच खोटं बोलण्याचं कारण नाही, योग्यही आहे. पण हे सगळं करत असताना तुम्ही ज्ञानेश्वरीला, दासबोधाला विसरला नाही म्हणून मला पुन्हा पुन्हा यावं वाटतंय. इतक्या लांब येऊन आपल्या जीवनाचा हेतू असा अर्थकेंद्री आहे असं आपण काही काळापुरतं मानून आपण इथं आलेलो आहोत, तरी सुद्धा आपल्याला ज्ञानेश्वरीची गोडी आहे. काकांनी लावली असेल, आपल्याला दासबोधाची गोडी आहे, काकांनी मंदाताईंनी लावली असेल, माझं काही म्हणणं नाही त्याच्यामध्ये. पण अशी गोडी लावून अशा हे ज्ञानेश्वरीची गोडी लागत नसते. दासबोधाची गोडी असं कुणीतरी सांगून लागत नसते, कुठंतरी त्याचा अंकुर आपल्या मनात असतो. मी थोडंसं वेगळं बोलू, काकांची, मंदाताईंची क्षमा मागून बोलतो. माझं अर्धविधान कदाचित तुम्हाला धक्कादायक वाटेल, पण तरी मी बोलतो की जे मंदाताईंच्या कानावरही मी घालीन नंतर. त्यांच्या माघारीच बोलतोय असं नाही, पण तरी बोलतो, धाडस करून बोलतो, वयाचा थोडंसं अधिकाराचं उल्लंघन करून बोलतो. मी असं म्हणतो की त्यांनी तुम्हाला गोडी लावलीच नाही. काकांनी आणि मंदाताईंनी दोघांनी तुम्हाला गोडी लावली नाही. हे अर्धविधान धक्कादायक आहे, हे मला माहिती आहे. त्यांनी काय केलं, त्यांनी गोडी नाही लावली, तुमच्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये अध्यात्माचा जो अंकुर आहे ना त्याला त्यांनी खत घातलंय, ते त्यांनी वृद्धिंगत केलंय, ते त्यांनी फुलवलंय. मी तुम्हाला म्हणतो एखाद्या ज्ञानेश्वर महाराष्ट्रात जन्माला आलेले कित्येक लोक असेल की ज्यांनी दासबोध वाचलेला नाही. महाराष्ट्रात जन्माला आलेले कित्येक लोक आहेत की ज्यांनी अजून ज्ञानेश्वरी वाचलेली नाहीये, ज्यांना तुकाराम महाराज नाव माहिती नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी काय, मला लोकांनी विचारलं, महाराज ज्ञानेश्वरांची तुकाराम गाथा कुठे मिळते? ही महाराष्ट्रातली अवस्था, म्हणजे ही घडलेली घटना सांगतो मी, कल्पित नाही बोलत आहे. लोक असं विचारतात की ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली तुकाराम महाराजांचा गाथा कुठे मिळतो. आता ह्याला काय म्हणावं, डोकं फोडून घ्यावं अशा लोकांसोबत. ही परिस्थिती आहे, ही परिस्थिती आहे. तर असं कित्येक वेळेला होतं. पण आपल्याला जर ते ज्ञानेश्वरी म्हणजे काय हे माहितीच नसतं आणि काका इथं येऊन किती कानी कपाळी ओरडले असते तरी तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचावी वाटली नसते, दासबोध वाचावा वाटला नसता. या मंडळात येऊन काही दर आठवड्याला येऊन काही चर्चा करावी, त्याच्या संबंधानं काही वैचारिक उहापोह करावा असं वाटलं नसतं. हे बीज तुमच्या अंतःकरणात होतच. ते तुमच्या आईवडिलांचे उपकार असतील, तुम्ही त्यांच्या पोटी येण्याचा तो परिणाम असेल, किंवा तुम्ही जो काही काळ महाराष्ट्रामध्ये राहिला आहात, भारतामध्ये राहिला आहात, त्या काळामध्ये आपल्या कानावर पडलेल्या या गोष्टींचा हा परिपाक असेल. मला काय कारण शोधायची नाही आहे, पण तो अंकुर. आणि गंमत हीच असते, लांब गेल्याशिवाय वस्तूची किंमत कळतच नाही, किंमत नाही कळत.
ज्ञानेश्वरीला इतक्या सहजतेनं महाराष्ट्रात घेतलं जातं, इथं आल्यावर कळतं की नाही नाही असं नाहीये, ती वाचायला पाहिजे होती. आणि मग तो अंकुर जो निर्माण झाला त्याला काकांनी खतपाणी घातलं, त्याला त्या अंकुराचं रूपांतर वृक्षामध्ये केलं. मंदाताईंनी त्याला खत घातलं, त्या वृक्षाला फळं आणली आणि त्या दोघांच्या कृपेमुळे या परमार्थाची फळं आज आपल्याला चाखता येत आहेत. इथं राहून, इतक्या लांब राहून संस्कृतीशी तुम्ही अभिन्नत्वानं राहिलात, या संत विचाराशी तुम्ही अत्यंत श्रद्धेने जोडल्या गेलेल्या आहात. हे सगळं हे त्याचा परिणाम. हे श्रेय जरी काकांचं मंदाताईचं असलं तरी सुद्धा तो निर्माण करणं आणि वृद्धिंगत याच्यामध्ये निर्मितीचं फल तुम्हालाच द्यायला पाहिजे, वृद्धिंगत करण्याचं फल मात्र त्या दोघांना द्यायला पाहिजे. त्यामुळे पुन्हा तुम्हाला भेटण्याचा योग आला त्याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो. मी काही जे 2-3 दिवसामध्ये जे काही वक्तव्य केलेलं आहे त्याच्यातलं सगळं चांगलं आहे, सगळंच स्वीकारार्ह आहे असं मी म्हणत नाही. कारण शेवटी मी माणूस आहे. माणूस म्हटलं की थोडा विचार आहे, विचार म्हटलं की थोडं कमी जास्त होत राहतं. एखादा अपसिद्धांत तोंडातून जाण्याची शक्यता असते बोलण्याच्या ओघामध्ये, असं होतच असतं. काही विचार प्रत्येक वेळेला श्रोत्याला पटलेच पाहिजेत असा आपल्याला दबाव आणताही येत नाही. काही पटतात, काही पटत नाही. न पटलेले विचार हे मानव निर्मित असतात, पटणारे सगळे विचार संत निर्मित असतात. जे जे पटलेलं आहे ते संतांचं आहे आणि जे तुम्हाला पटलेलं नाही ते माझं आहे. त्यामुळे माझी विनंती एवढीच राहील आपल्याला की आपण कृपा करून त्या दृष्टीने ऐका. मी गंमत म्हणून सांगतो की आपण सुपासारखं ऐका, चाळणीसारखं ऐकू नका. चाळताना चाळणी चांगलं पीठ खाली टाकून देते आणि कोंडा स्वतःकडे ठेवते, असं ऐकायचं नाही. सुपासारखं ऐकायचं. सूप काय करतं, सगळा कोंडा पुढे ढकलून देतं, चांगलं मागे ठेवतं. हे सुपासारखं श्रवण घडलं पाहिजे, चाळणीसारखं श्रवण घडून उपयोग नाही. तर आपण सुपासारखं ऐका आणि ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, समर्थ या संतांच्या ज्या ज्या विचारातून आपल्या जीवनाचं कल्याण करून घेता येणं शक्य आहे ते विचार आपल्या अंगी रुजावेत याच्याकरता प्रयत्नशील राहण्याचा आपण सर्वांनीच, तुम्ही आम्ही सर्वांनीच प्रयत्न केला पाहिजे. तर तसा प्रयत्न आपल्याकडून व्हावा याच्याकरता प्रार्थना करतो. याच्यातलं जे चांगलं आहे तेवढं आपण स्वीकारा, जे वाईट आहे ते अर्थात माझे दोष आहेत, माझ्या बुद्धीचे दोष आहेत म्हणून ते परत मला देऊन टाका. मी परत घेऊन जातोच आहे, परत मी घेऊन जाईल. तसंही काही फार ओझं नाही आहे माझ्या बरोबर आता. काही मी 30 किलोच्या वर काही आणत नाही आणि नेतही नाही. त्यामुळे माझ्या बॅगेमध्ये भरपूर जागा आहे. ते जे चुकीचं आहे ते द्या, जाता जाता कुठे समुद्रामध्ये समर्पित करून जाईल. पण ते चांगलं आहे ते मात्र संतांचं आहे. त्या निष्ठा त्यांच्या चरणाशी राहिल्या पाहिजेत, त्यांच्या वाङ्मयाशी संबंधित राहिल्या पाहिजेत आणि त्या वृद्धिंगत झाल्या पाहिजेत. त्या वृद्धिंगत आपण कराल, आपण त्याचा सर्वाचा अभ्यास कराल आणि तुमच्या सर्वांचं जीवन हे ऐहिक आणि पारलौकिक या दोन्ही दृष्टीने समृद्ध करून घ्याल या विश्वासानं मी इथे थांबतो आहे. आपण आमंत्रित केलं त्याबद्दल सर्वांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. विशेषतः डॉक्टरांचे खूप आभार मानतो की काल परवा आणि मागच्याही वेळेला मी जे काही 2-4 दिवस इथे राहिलेलो आहे, 2-4 वेळेला, त्या प्रत्येक वेळेला कार्यक्रम झाल्यानंतर अनेकांनी किंबहुना बहुतेकांनी किंबहुना सर्वांनी मला हे भेटून आवर्जून सांगितलंय की हे सगळं डॉक्टरांमुळे घडलं, हे सगळं डॉक्टरांमुळे घडलं. सगळेजण त्यांचं श्रेय त्यांना श्रेय देऊन जातात, ते मात्र श्रेय घेत नाही. तर मीही श्रेय तुम्हालाच देतो की तुमच्यामुळे तुमच्यामुळे घडलं. सलीलजींनाही धन्यवाद दिले पाहिजेत, त्यांच्याकडे राहिलोय, त्यांना त्रास दिलाय. माझ्या अतिशय सुखदायी अशा वास्तव्याकरता त्यांना धन्यवाद आहेत, वहिनींना धन्यवाद आहेत. आणि मी माझ्या घरून इथे आलो म्हणून परक्या ठिकाणी आलो असं मला न वाटू देणारे मल्हार आणि निनाद या दोघांनाही मी धन्यवाद देतो, कारण मला त्यांनी माझ्या मुलांचा विसर पडू दिला. त्यामुळे सर्वांना धन्यवाद देतो. आपल्या सर्वांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद. ज्ञानेश्वरी गाथा दासबोध याचं वाचन आपण अखंड चालू ठेवावं आणि ते चालू ठेवण्याकरता संतांनी तुम्हाला सर्वांवर कृपा करावी अशी संतांच्या चरणी प्रार्थना करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ कलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम